नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ऐतिहासिक निवेदने. लेखक विनायक दामोदर सावरकर. वाचक बद्रीश कट्टी. हिंदू मतदारांना आवाहन. जुलै 1938 मध्ये फैजाबाद संयुक्त प्रांत येथील निवडणुकीत मतदारांनी हिंदू सभा पुरस्कृत डॉक्टर सूरजपाल सिंग यांनाच मते द्यावीत असे आवाहन करणारे वीर सावरकरांचे हे पहिले पत्रक. फैजाबादमधील हिंदू मतदारांनो, हिंदूंच्या हिताचे संरक्षण करण्यास वचनबद्ध असलेल्या राष्ट्रहितदक्ष अशा हिंदू महासभा इच्छुकालाच आपण आपली मते देऊन आपले कर्तव्य पार पाडा. बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे संरक्षण हे भारतीय राष्ट्रहिताच्या संरक्षणाशी सुसंगतच आहे. काँग्रेस दर्शिकेवर उभा नसलेल्याला मतं देणे म्हणजे अराष्ट्रीय कृत्य करणे अशी जी एक समजूत आज रूढ होऊ पाहत आहे ती मुळातच चूक आहे. एवढेच नव्हे तर त्यामुळे हिंदूंचा घात होत आहे. प्रत्येक पक्षाला त्याचे इच्छुक उभे करण्याचा नैतिक घटनात्मक अधिकार आहे. मुसलमानांना त्यांच्याच अधिकारांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ आहेत. ख्रिश्चनांसाठी सुद्धा तशी सोय आहे. त्याचप्रमाणे हिंदूंच्या हितरक्षणासाठी जो मतदारसंघ आहे त्याला चुकीने सर्वसाधारण मतदारसंघ असे नाव दिले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हिंदूंनाही हिंदू इच्छुक उभे करण्याचा अधिकार असून हिंदूंची एकमेव संघटित संस्था हिंदू महासभा हिंदू हितरक्षणाचे कर्तव्य करण्यासाठी ही निवडणूक लढवित आहे. आजवरच्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी काँग्रेसलाच विजयी केल्यामुळे तिच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय दृष्टीने न्याय्य अशा हिंदू अधिकारांचे रक्षण केले नाही. काँग्रेसचे प्रतिनिधी उघडपणे आपण हिंदू आहोत हे सांगण्यासही लाजतात. एवढेच नव्हे तर स्वतःला हिंदू म्हणवणे अराष्ट्रीय समजतात. त्यांना प्रामाणिकपणे तसे वाटत असेल तर आमचे म्हणणे एवढेच आहे की त्यांनी निवडणुकीच्या वेळीही हिंदू मतदारांकडे हिंदू म्हणून मत मागू नये. निवडणुकीच्या पूर्वी स्वतःला हिंदू म्हणविणाऱ्या निवडून आल्यावर आपण हिंदू नाही असे म्हणणाऱ्या इच्छुकाला मत न देता, हिंदूंनो, तुम्ही हिंदू हितरक्षणाची प्रतिज्ञा घेणाऱ्या हिंदू महासभेच्या इच्छुकालाच आपले मत द्या. पण हिंदू मतदारांनी ही दक्षता घेतली नाही आणि मुसलमानांनी मात्र अराष्ट्रीय मुसलमानांनाही निवडून दिले. त्यांनी सबंध देशात मुसलमानांच्या हितरक्षणार्थ दंगे केले. त्याचा प्रतिकार करण्यास हिंदू म्हणून कोणीच पुढे आले नाही. अशा प्रकारे हिंदू प्रतिनिधी न निवडण्याची ही चूक हिंदूंना आत्मघातक झाली. उदाहरण म्हणून पंजाब आणि बंगालच्या मुस्लिम मंत्र्यांची कृत्ये पहा. ते उघडपणे मुसलमानांची बाजू घेऊन हिंदूंना सतवण्याच्या धमक्या देत आहेत. तर उलट संयुक्त प्रांताचे म्हणजेच आजच्या उत्तर प्रदेशचे काँग्रेसी हिंदू मंत्री हिंदूंची न्याय गाऱ्हाणीही ऐकून घेत नाहीत. हिंदू सभा, आर्य समाज, हिंदू संघटन हे शब्दही त्यांना तिरस्कारार्ह वाटतात. ते म्हणतात की आर्य समाजामुळेच मुसलमान चिडतात. ते शिवाजी, राणा प्रताप आणि अन्य पराक्रमी हिंदू देशभक्तांना वाट चुकलेले समजतात आणि सांगतात की मुल्ला आणि मौलवींनी मुसलमानी धर्माचा प्रचार बळाने केला नाही. हे काँग्रेसी नेते हिंदी भाषेत मुसलमानी शब्दाचा प्रभाव वाढवून हिंदुस्थानी ही राष्ट्रभाषा करण्यासाठी धडपडतात. मुसलमानांना आवडत नाही म्हणून नागरी लिपीला विरोध करतात. मुसलमानी भावनांचा आदर करण्यासाठी त्यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत कापले आणि हिंदू भावनांना पायदळी तुडवले. अशा प्रकारे हिंदू मतदारांनी निवडून दिलेले काँग्रेसी प्रतिनिधी हिंदू मतदारांच्या भावना पायदळी तुडवून जिना हक्क आणि मंडळींना आश्वासन देत आहेत की ते कधीही गोवधबंदी करणार नाहीत. काँग्रेसच्या त्या दुष्ट प्रवृत्तीपासून संरक्षण करण्याचा एक उपाय आहे. तो म्हणजे हिंदूंनी त्यांना आपले मत देऊ नये आणि त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडू नये. तर उलट जे उघडपणे एक संघटित पक्ष म्हणून हिंदू हिताचे संरक्षण करण्याचे आश्वासन देतात अशा हिंदू महासभा इच्छुकांनाच आपली मते द्यावीत.
काँग्रेसमध्येही चांगले लोक आहेत काही काही, पण सध्या त्या लोकांचा भलेपणा लक्षात न घेता ते ज्या धोरणाला बांधलेले आहेत ते काँग्रेसचे हिंदू घातक धोरण आपण पाहावे आणि त्यापासून हिंदू हिताचे रक्षण करण्यासाठी हिंदू सभेला मत द्यावे. हिंदू महासभा ही केवळ धनिकांची प्रतिनिधी आहे हा प्रचारही खोटा आहे. ह्या उलट वस्तुस्थिती अशी आहे की कोट्याधीश धनिकांनी नि गिरणवाल्यांनी दिलेल्या लक्षावधी रुपयांच्या सहाय्यामुळे काँग्रेसच फुगलेली आहे. भूस्वामी आणि श्रमिक हे दोघेही हिंदू आहेत. त्यामुळे हिंदू महासभा दोघांच्या हिताचे न्याय्य संरक्षण करील. तसेच हिंदू सभेचे प्रतिनिधी हिंदू हिताला बाध न आणणाऱ्या प्रश्नावर काँग्रेसच्या राष्ट्रीय भूमिकेला पाठिंबा देत राहतील. शेवटी हिंदू महासभा सदस्यांना एकच गोष्ट सांगतो, ह्या निवडणुकीत तुम्हाला यश मिळाले नाही तरी त्यांनी धैर्य न सोडता पुढील निवडणुका लढवण्याची सिद्धता करावी. म्हणजे पुढील एखाद्या निवडणुकीत ते हिंदू मंत्रिमंडळ बनवू शकतील याविषयी मला मुळीच शंका नाही. हिंदू मतदारांनीच काँग्रेसला सत्ताधीश केले आहे, परंतु काँग्रेसने हिंदूंचा विश्वासघात केल्याने ते हिंदूच तिला खाली ओढू शकतील आणि शक्तिशाली हिंदू मंत्रिमंडळ स्थापन करू शकतील. काँग्रेस हिंदूंची प्रतिनिधी नाही. काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुभाषचंद्र बोस यांच्या पत्रकाला उद्देशून दिनांक 20 नोव्हेंबर 1938 रोजी काढलेले पत्रक असे: सध्याच्या परिस्थितीचा विचार करता लवकरच एखादी वर्तुळ परिषद भरवण्यात आली तर त्या परिषदेला हिंदुस्थानच्या वतीने एकट्या काँग्रेस पक्षालाच बोलवावे असे जे पत्रक सुभाषचंद्र बोस यांनी काढले ते योग्य नाही. याचे पहिले कारण असे की मुसलमानांच्या वतीने बोलण्याचा अधिकार मुस्लिम लीगचे बॅरिस्टर जिना यांनी काँग्रेसला दिलेला नाही. त्यांच्या वाटाघाटीवरून असे दिसते की ज्यावेळी बॅरिस्टर जिना हेच काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून निवडले जातील तेव्हाच काँग्रेस मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व करू शकेल. पण त्यांच्या या संबंधाचा विचार न करता माझे म्हणणे असे आहे की काँग्रेसला हिंदूंचे प्रतिनिधित्व करण्याचाही अधिकार नाही. काँग्रेस जरी हिंदू मतावर निवडून आली असली तरी तिने हिंदू हितरक्षणाची हमी कधीही दिलेली नाही. तर उलट मुसलमानांच्या अनेक अन्यायी मागण्या मान्य करणारी काँग्रेस हिंदूंची एकही न्याय्य मागणी मान्य करीत नाहीत. म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की ब्रिटिश शासन आणि मुस्लिम लीग तसेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग किंवा या तिघात जे काही करार होतील ते हिंदूंना बंधनकारक ठरणार नाहीत. अशा परिषदेत एक बरोबरीची संस्था म्हणून हिंदू महासभेला बोलावले जावे आणि ती मान्य करील तेच ठराव हिंदूंना बंधनकारक वाटतील. निजामीत हिंदूंवर होणारे अत्याचार. नोव्हेंबर 1938 मध्ये सावरकरांनी निजाम राज्यातील हिंदू आंदोलनाची आवश्यकता सांगणारे पत्रक काढले. त्याचा सारांश असा: गेले कित्येक दिवस निजाम राज्यातून हिंदूंचे समूळ उच्चाटन करून ते राज्य मुसलमानमय करण्याच्या कारवाया सतत चालल्या आहेत. त्याविरुद्ध आर्य समाज सतत लढा देत आहे. ह्या लढ्यात आर्य समाजाचे 12 तरी कार्यकर्ते मुसलमान गुंडांकडून ठार मारले गेले आहेत. 5 वर्षांपूर्वी हिंदू महासभेनेही ह्या प्रश्नात लक्ष घालून आपले प्रतिनिधी तिकडे पाठवून प्रत्यक्ष पाहणी करून त्यासंबंधी ठरावही केले आहेत. शिष्टमंडळेही पाठवली आहेत. पण त्यांना निजामच्या मंत्र्यांनी सांगितले की आमच्या राज्यात हिंदूंवर अत्याचार होतच नाहीत, तशी प्रत्यक्ष गाऱ्हाणी कोणीही केलेली नाही. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की तिथे मुसलमानांचे अत्याचार, हिंदूंच्या दुकानांची लुटालूट, हिंदू नेत्यांच्या हत्या, हिंदू स्त्रियांची विटंबना, त्यांचे बळाने धर्मांतर आणि ह्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या हिंदूंच्या किंकाळ्यांनी तेथील वातावरण भरून गेलेले आहे. पण ॲबिसिनिया, झेक आणि पॅलेस्टाईनमधील अरबांसाठी रडणाऱ्या काँग्रेसने ह्या हिंदूंवरील मुसलमानी अत्याचाराविरुद्ध निषेधाचा एक शब्दही उच्चारलेला नाही. मैसूर, त्रावणकोर, राजकोट आदी हिंदुस्थानातील प्रजेच्या छळामुळे आपणाला दुःख झाले आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा भोपाळ आणि निजाम या मुसलमानी राज्यात हिंदूंवर जे औरंगजेबी अत्याचार चालले आहेत त्यासंबंधी एक शब्दही उच्चारला नाही, कारण तसा उच्चार त्यांच्या राष्ट्रीयतेशी द्रोह ठरतो. गांधींनी तर भोपाळमध्ये रामराज्य असल्याची ग्वाहीच हिंदूंना देऊन टाकली. हे गांधी छाप असत्य सत्याच्या नावाखाली सांगितले जात असल्याने ते अतिशय लाजिरवाणे आहे. राष्ट्रीय सभेने असे धोरण ठेवले असले तरी हिंदू सभा आणि आर्य समाज तेथील हिंदूंवरील अत्याचाराचा प्रतिकार करीत आहेत. हिंदुस्थानचे इस्लामीकरण करण्याच्या कार्यात औरंगजेबाला आणि निजामच्या प्रपितामहांना मराठ्यांच्या सैन्याने पूर्वीच कशी धूळ चारली आहे हे लक्षात ठेवावे आणि तेथे हिंदूंना सर्व धार्मिक सुविधा देऊन दायित्वपूर्ण राज्यकारभार चालू करावा. त्यामध्ये हिंदूंना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे हाच नित्याची एकी आणि शांतता निर्माण करण्याचा उपाय आहे.
वंदे मातरम आणि संकीर्ण पत्रके. 10 डिसेंबर 1938 रोजी उस्मानिया विद्यापीठाने वंदे मातरम म्हणण्यास बंदी केली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी ती बंदी मोडून उग्र निदर्शने केली. त्या संबंधात वीर सावरकरांनी एक पत्रक काढले, ते असे: वंदे मातरम म्हणणे हा तुमचा अधिकार आहे. निजाम कोण लागून गेला? ब्रिटिशांना सुद्धा या देशात वंदे मातरम ऐकावे लागेल. तुम्ही ठिकठिकाणी वंदे मातरमच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून टाका. नेपाळ संबंधी उद्देशून काढलेल्या पत्रकात सावरकरांनी लिहिले आहे की चीन जपान युद्धापासून धडा घेऊन नेपाळने आपले भूदल आणि वायुदल अद्ययावत करावे. युरोपमधून हकालण्यात येत असलेल्या ज्यू संबंधी सहानुभूती व्यक्त करून सावरकरांनी लिहिले की त्यांना भारतात निवासासाठी न आणता पॅलेस्टाईनमध्ये त्यांची वस्ती करावी, कारण तीच त्यांची पितृभूनी पुण्यभू आहे. दुसऱ्या एका पत्रात सावरकरांनी लिहिले आहे की भारतातील राजबंद्यांना तत्काळ सोडण्यात यावे. तसेच परदेशात जीवन जगणारे देशभक्त चट्टोपाध्याय, बॅरिस्टर राणा, रासबिहारी बोस, हरदयाळ, महेंद्र प्रताप आदींवरील बंदी उठवून त्यांना भारतात येण्याची अनुज्ञा द्यावी. निजामीत घुसा. शेकडो निशस्त्र प्रतिकारक उघडपणे नि भूमिगत कार्यकर्ते मराठ्यांच्या लढाऊ बाण्याने निजामीत घुसतच होते. त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नि हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी वीर सावरकरांनी 31 मार्च 1939 रोजी एक स्फूर्तिदायक आव्हानात्मक पत्रक प्रसिद्ध केले. सोलापूर येथील आर्य समाजाच्या आणि नागपूर येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनानंतर गेल्या 3 महिन्यात निजाम निशस्त्र प्रतिकाराच्या आंदोलनांचा अपेक्षेपेक्षाही प्रबळ उठाव चहूबाजूंनी चालला आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राने पैसा जमवून 10 सहस्त्र रुपयांचा निधी उभारला. पैकी 2-2.5 सहस्त्र रुपयांचे सहाय्य निजाम संस्थानातील दंग्यात व चळवळीत जे आपले हिंदू बंधू बंदिशाळेत पडले व आहत झाले त्यांच्या खटल्यासाठी, त्यांच्या अनाथ कुटुंबाच्या सहाय्यासाठी त्यांच्या घरोघरी नेऊन पोचवले. निजाम निषेध दिन सिंधपासून बंगालपर्यंत नि लाहोरपासून नागपूरपर्यंत प्रांताप्रांताच्या राजधान्यातून नि नगरानगरातून लक्षावधी हिंदू लोकांनी धूमधडाक्याने गाजवला. निजाम संस्थानातील 2 सहस्त्र विद्यार्थ्यांनी वंदे मातरम प्रकरण संप करून मुस्लिम धाकदपटीला भीक न घालता मुस्लिम शाळा कॉलेजांना बहिष्कारले आणि बाणेदारपणाने ते संस्थान सोडून विद्याजनार्थ ते इतरत्र चालते झाले. म्हणजेच निजाम संस्थानातील हिंदूंच्या नव्या पिढीत हिंदुत्वाच्या अभिमानाचे नि त्यासाठी प्रसंगी भोगाव्या लागणाऱ्या त्यागाचे नि क्लेशाचे बीज रोवले गेले. त्या सहस्रावधी विद्यार्थ्यांना नागपूर, मद्रास, येवले, नगर, सोलापूर इत्यादी ठिकठिकाणच्या शाळा कॉलेजात प्रवेश मिळाला आणि ठिकठिकाणचे हिंदू जनतेने त्यांच्या बाणेदारपणाचा गौरव करून त्यांना ममत्वाने वागवले. जैन, सीख, लिंगायत, सनातनी, आर्य समाजी इत्यादी सर्व पक्षोपपक्षांची या प्रश्नी हिंदुत्वाच्या रक्षणार्थ अखिल हिंदू स्वरूपाची एकजूट दिसून आली, एक फळी उभी ठाकली. निजाम संस्थानातील हिंदूंच्या परित्राणार्थ उभ्या हिंदुस्थानातून निधी उभारले जाऊन 1 लाख रुपयांची रास पडली. त्या संस्थानातील नि संस्थानाबाहेरील मिळून 2.5 ते 3 सहस्त्र हिंदू सैनिक निशस्त्र प्रतिकार करून आज निजामी बंदिशाळातून असह्य कष्ट सोशीत आहेत. बंदिशाळेतही आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय अधिकारांसाठी फटके, मारहाण आणि क्रूरता यांना तोंड देऊन झुंज चालवित आहेत. झोपू लागलेल्या आर्य समाजात नि किंकर्तव्य मूढ झालेल्या हिंदू महासभेत नवचैतन्य नि नवे अवसान संचरत आहे. महाराष्ट्रीय हिंदू साम्राज्य अस्तंगत झाल्यानंतरच्या गेल्या 100-125 वर्षात निजामाला अरेतर कार्य म्हणून हटकवणारा हिंदू आज प्रथम भेटला आहे. या आंदोलनाचे हे जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम अवघ्या 3 महिन्यात होत आले, ते हिंदू संघटनाच्या व्यापक कार्यास वाढती बळकटी चढवणारे झाले आहे. आणि याचे मुख्य श्रेय आहे त्या शतावधी लहान मोठ्या स्वयंसैनिकांना की ज्यांनी मागे कोण येतो याची वाट न पाहता सर्वांआधी आघाडीत जाऊन झुंज घेतली. ते आज निजामाच्याच राज्यात निशस्त्र प्रतिकाराचा धुमाकूळ घालून बंदिशाळांमध्ये असह्य कष्ट सोशीत आहेत. निजामच्या प्रासाद सौधापासून तो बंदिशाळेच्या भुयारापर्यंत त्या संस्थांचे सारे आसमंत हिंदू धर्म की जयच्या ध्वनीने दणाणीत आहेत. रक्ताळ फटके पाठीवर बसत असता त्यांना प्रत्येकी मोजित आहेत वंदे मातरम गरजून गरजून. ह्या धर्मवीरांनी ही जी उठावणी घेतली आहे तिचा तसाच तेजस्वी पाठपुरावा करण्याचे दायित्व आता मुख्यतः आहे महाराष्ट्रावर.
नागपूरला हडसून खडसून विचारले असता ज्या 20,000 महाराष्ट्रीयांनी प्रतिज्ञापूर्वक मते दिली, आम्ही झुंजू त्यांच्यावर, त्या 20,000 अर्धे जण जरी त्या प्रतिज्ञेप्रमाणे आता लावलेशही मागे पुढे न पाहता तडक घराबाहेर पडून स्वयंसैनिकांच्या शिबिरांकडे जातील नि झुंजीत मिसळतील, तरी बाजी सांभाळली जाईल. निदान त्यांच्यापुरते त्यांचे कर्तव्य त्यांनी केले, त्यांचा शब्द त्यांनी तरी राखला असे होईल. महाराष्ट्रभर साऱ्या जनतेला आपली वरील प्रतिज्ञा पुरी करणारे असे अवसान संचरविण्यासाठी सध्या अत्यंत निकडीची पहिली गोष्ट म्हणजे ही की ज्या हिंदू संघटक कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातून आजवर जनतेत जागृती करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले, त्यांच्यापैकी शक्य असेल त्या ठळक पुढाऱ्यांनी शाब्दिक प्रचाराच्या नादी आता अधिक वेळ न लागता तत्काळ स्वतः स्वयंसैनिक होऊन झुंजीवर जावे. शाब्दिक प्रचारही आवश्यक होता, पण ती पायरी आता त्या कार्यकर्त्यांनी ओलांडली आहे. आता कृती हाच प्रचार. त्यायोगेच या पुढचे कार्य अधिक नेटाला लागेल. जनतेत प्रबळ नि सक्रिय अवसान चढेल. तरी जिल्ह्यातील त्या अनेक लहान मोठ्या पुढारी कार्यकर्त्यांनी निशस्त्र प्रतिकारार्थ स्वतः स्वयंसैनिक होण्याची आपली सिद्धता प्रसिद्धपणे आधीच प्रकट केली आहे. त्यांनी आणि इतर शक्य त्या ठळक मंडळींनीही आता धडक्यासरशी आघाडीवर जावे. दुसरी निकडीची गोष्ट म्हणजे हिंदू संघटक युवकांची. आता विद्यालयाच्या परीक्षा संपतील. आता शेकडो तरुणांनी साऱ्या अडीअडचणी बाजूस सारून नि स्वयंसैनिक बनून शिबिराकडे निघावे. इतर येवो ना येवो, आपल्या सांगाती कोणी लहान मोठा कार्यकर्ता असो वा नसो, आपला पुढारी आपणच. जो सैनिक झुंजतो तोच वीर, जो कार्य करतो तोच कार्यकर्ता असे जाणून स्वतःच कार्यकर्ते व्हावे. मागच्या पिढीतील राष्ट्रकार्ये मागच्या पिढीने यथाशक्ती करावयाची ती केली. आता नव्या पिढीतील लढे तरुण पिढीने झुंजवावे, नवे पराक्रम गाजवावे. ह्यातच तारुण्याची खरी शोभा नि सार्थक. तरच आपण करीत असलेल्या या शिवाजीच्या जयंत्यांची, संभाजीच्या पुण्यतिथ्यांची, वसईच्या विजयोत्सवाची सार्थकता. स्वराष्ट्रास्तव नि स्वधर्मास्तव संभाजीने प्राणांचे बलिदान केले. माझे शिर तरी किल्ल्यात पडू द्या अशा हटातटाने आप्पांनी वसईच्या किल्ल्यावर झेंडा चढविला. इत्यादी पूर्वज पराक्रमाचे पोवाडे फुसक्या ऐटीने गाणाऱ्यांनी नि जेठा मारून ऐकणाऱ्यांनी त्याच स्वराष्ट्रास्तव नि स्वधर्मास्तव आपल्या पिढीत प्राप्त तो पराक्रम करताना मात्र जर पाय गाळले, तर पूर्वजांच्या या जयंत्या, हे उत्सव, हे पोवाडे पूर्वजांची केवळ विडंबने झाल्या वाचून राहणार नाहीत. पूर्वजांच्या पराक्रमाचे खरे स्मारक म्हणजे आपल्या पिढीत प्राप्त ते नवे पराक्रम गाजविणे. कृती वाचून जो करंटा नुसतीच सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख असे समर्थच सांगून गेले आहेत. तशा करंट्यांमध्ये आपली गणना करून घ्यावयाची नसेल, तर ह्या सर्व उत्सवात भाग घेणाऱ्यांपैकी 10% जणांनी तरी ह्या निशस्त्र प्रतिकारात स्वयंसैनिक होऊन आज उडी घ्यावयास नको काय? त्याचप्रमाणे वारकऱ्यांनो, समर्थ भक्तांनो, आचार्यांनो, ज्या निजाम संस्थानात एकनाथ, रामदास आदी अनेक साधू संतांची पुण्यस्थाने आहेत आणि जेथे हिंदू धर्माचा असंही उपमर्द होत आहे, त्या संस्थानावर चाल करून तो उपमर्द हाडून पाडण्यासाठी ज्यावेळी शतावधी सांसारिकांनी निजामाचा प्रतिकार करीत तिकडे बंदिवास, फटके, बायोनेटा, हाणमार, छळ यांना भीक न घालता हिंदू धर्माच्या जय जयकाराची नुसती धुमाळी उडवून दिली आहे, त्यावेळी तुम्ही संतांनी, साधूंनी, आचार्यांनी मात्र पिठापुढे पडणारे पेढे चघळीत स्वस्थ बसावे हे उचित आहे काय? वास्तविक पाहता तुम्हा पंथांच्या महंतांनी आणि धर्मपीठाच्या आचार्यांनीच सर्व लोकांच्या आधी हिंदू धर्माच्या सन्मान रक्षणास्तव प्रतिकाराची चढाई स्वतः करावयास हवी होती. निदान आता तरी तुमच्या शतावधी वारकऱ्यांसह आणि संन्याशांसह या झुंजीवर निघा आणि देव मस्तके धरून निजाम संस्थानात स्वधर्म रक्षणार्थ अवघा हलकल्लोळ उडवून द्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीय साहित्यिकांनो, निजामाने मराठी भाषेच्या गळ्यास तात लावली आहे. महाराष्ट्र साहित्यिकांची जी पुण्यक्षेत्रे त्या ज्ञानदेव, एकनाथ, रामदासांच्या पैठणादी स्थानी मराठी भाषा शिकवण्याची बंदी केली आहे, हे तुम्हास माहिती आहे ना? हिंदू महासभेने हा निशस्त्र प्रतिकार ज्या अन्यायाच्या उच्चाटनासाठी चालू केला, त्यात हा मराठी भाषेचा होणारा लांछनास्पद अपमानही उच्चाटिला पाहिजे अशी एक स्पष्ट प्रतिज्ञा, एक मूलभूत मागणी केली आहे, हे आपण जाणताच.
मग येत्या मराठी नाट्य, काव्य, साहित्य संमेलनातून भाग घेणाऱ्या मराठी भाषेच्या सहस्रावधी अभिमानांपैकी निदान 10% जणांनी तरी हे आपल्या मातृभाषेवरचे लांछन, मराठीची ही गळचेपी दूर करणे, निजामाला भाग पाडण्यासाठी या निशस्त्र प्रतिकाराच्या आंदोलनाचे स्वयंसैनिक होऊन झुंजीवर जावयास नको काय? मराठी शाळांवरील, वृत्तपत्रांवरील, साहित्यावरील बंदी उठवण्याच्या अनेक विनंत्या आणि ठराव निजामने आजवर धुडकावून दिले. हिंदूंची भाषा सुद्धा मारून मुस्लिम उर्दूस त्यांच्यावर बळाने लादीन म्हणून फुत्कारणाऱ्या निजामाची रग जिरवण्यासाठी अमृतातेही पैजा जिंके अशा ज्ञानेशाच्या मराठी बोलीचे मानरक्षणासाठी मराठी साहित्यिकांचे हवे तर स्वतंत्रपणे केवळ मराठी भाषेवरील लांछन दूर करण्यापुरतेच 100 स्वयंसेवकांचे पथक यावर्षी निजामावर चढून जावयास हवे. तुमच्या भाराभार वार्षिक संमेलनाच्या व्ययात छाटाछाट करून निदान 1,000 रुपये तरी या चळवळीच्या निधीत धाडावयास हवेत. नाहीतर या मराठी साहित्यविषयक संमेलनाची नि काव्य गायरांची दळूबाई दळू वर्षानुवर्षे चाललीच आहे. पण मराठीचा अपमान जर ते निर्दळू शकेल तरच या दळूबाई दळूचा काहीतरी उपयोग झाला असे म्हणता येईल. आणि शेवटी निजाम संस्थानातील पददलित हिंदू बांधव हो, वरील सर्व वर्गांपेक्षाही ह्या झुंजीत लढण्याची खरी पराकाष्ठा करावयास हवी तुम्ही. 80% आपणा हिंदूंची त्या संस्थानात बहुसंख्या असून गेली 400 वर्षे तुम्ही छळ शोषित आलात ते पुरे झाले नाही का? अजून वाट कसली पाहता? हिंदू म्हणूनच जे तुमचा छळ करीत आहेत, तुमच्या छळावरच ज्यांची पोळी पिकत आहे, तेच तुम्हाला मिळून स्टेट नावाची जेव्हा एक अजब जूट होईल तेव्हाच चळवळ करा असे सांगणाऱ्या सोम्यागोम्यांच्या थापांवर विश्वासू नका. चोरनी साव मिळून एकजुटीने खटला भरता येईल तेव्हाच त्या चोरावर खटला भरा असे सांगण्यासारखाच हा मंत्रोपदेश निव्वळ बुवाबाजी आहे. तेव्हा पिढ्यानपिढ्या असे छळ शोषित राहण्यापेक्षा एकदाच मनाचा हिया करा. जो काय छळ असेल नसेल त्यास आपणाहून आव्हान द्या आणि त्या छळाची नांगीच मोडून टाका. त्यातही जरी ती अगदीच मोडली नाही तरीही अशा बाणेदार प्रतिकाराच्या भयाने छळसुद्धा पुन्हा छळावयास सहसा धजत नाही. विंचवासारखा तो छळ दबून बचकून राहू लागतो. यासाठी संस्थानातील हिंदू बंधूंनो, जोवर संस्थानाबाहेरून शतावधी हिंदू बांधव तुमच्यासाठी निजामावर चालून जात आहेत, त्याचवेळी तुम्ही लक्षावधी हिंदूंनो निशस्त्र प्रतिकाराची उठावणी आतूनही केली पाहिजे. जे उपद्रवी नि छळक त्या अहिंदूंवर सामाजिक बहिष्कार घाला. हिंदूंना उपमर्दकारक ते अन्याय निर्बंध झुगारून प्रतिनिधित्व नाही तर करही नाही, टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन इज रॉबरी अशी घोषणा करून करबंदीची चळवळ चेतवा. तुमच्या मुक्ततेची चालून आलेली अशी संधी हातची घालवू नका. ती पुन्हा येणे दुर्घट आहे. तरी कार्यकर्ते, अनुयायी, वारकरी, रामदासी, हिंदू संघटक, साहित्यिक, प्रौढ, तरुण, संस्थानातील नि बाहेरील हिंदूंनो, विशेषतः सर्व महाराष्ट्रीयांनो, आता उठा नि निजाम निशस्त्र प्रतिकारार्थ स्वयंसैनिक बनून झुंजीत मिसळा. तुम्ही हिंदू मात्र ऐसे अवघेची उठता, परदळांची कायेशी चिंता. आणि तरीही जे जे स्वयंसैनिक अशा रीतीने झुंजीत भाग घेतील त्या सर्वांनी हे मात्र विसरता कामा नये की सद्यस्थितीत आजचा हा हिंदू महासभेने नि आर्य समाजाने घेतलेला हा निशस्त्र प्रतिकाराचा सिव्हिल रेझिस्टन्सचा लढा हिंदूंचा उपमर्द करणाऱ्या तेवढ्याच काय त्या निजामी निर्बंधाचा भंग करण्याचा लढा आहे. मुसलमानी जातीचा जात म्हणूनच किंवा निजाम सरकारचा निजाम सरकार म्हणूनच द्वेष करण्याचा या चळवळीचा लवलेश हेतू नसून तिचा मुख्य हेतू आणि प्रतिज्ञा आहे हिंदूंचा अन्याय, अपमान किंवा द्वेष कोणाही अहिंदूस करता येऊ नये. साधे माणुसकीचे जे जे मूलभूत नागरिक अधिकार ते हिंदूंना प्राप्त झालेच पाहिजेत. रूझवेल्टना तार 23 एप्रिल 1939 रोजी वीर सावरकरांनी अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांना एक तार पाठवली. ती तार अशी: आपण हिटलरला पाठवलेल्या पत्रांमागे सैनिकी आक्रमणापासून स्वातंत्र्य नि लोकशाही यांचे संरक्षण करण्याची खरी निरपेक्ष मानवतेच्या चिंतेची प्रेरणा असेल तर कृपया ब्रिटनलाही आपली हिंदुस्थानवरील सैनिकी सत्ता संपुष्टात आणण्यास सांगा आणि हिंदुस्थानला स्वयंनिर्णयाप्रमाणे घटना बनवण्याचे स्वातंत्र्य द्या. हिंदुस्थानसारख्या महान राष्ट्राला लहान राष्ट्राइतका तरी आंतरराष्ट्रीय न्याय मागण्याचा अधिकार तर निश्चितपणे असावा. किशन प्रसादना प्रत्युत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्वाच्या लढ्याला नेट लावित होते, तर निजाम राज्यातील एक वरिष्ठ हिंदू सरदार महाराज किसन प्रसाद यांनी हा लढा थांबवावा अशा आशयाचा एक लेख प्रसिद्ध केला.
तेव्हा वीर सावरकरांनी त्याला 5 मे 1939 रोजी सणसणीत उत्तर देणारे एक पत्रक काढले. त्याचा सारांश असा: महाराजा किशन प्रसाद वयोवृद्ध नि उच्चाधिकारी असल्यामुळे त्यांच्याविषयी जरी प्रत्येक हिंदूला आदर वाटत असला तरी निजामाच्या असह्य हिंदू विरोधी राजवटीला विरोध करण्यासाठी हिंदू सभा नि आर्य समाज यांनी चालवलेला लढा दाबून टाकण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या असत्य, भेकड नि विश्वासघातकी विधानांनी भरलेल्या लेखाचा निषेध केल्यापासून आम्हास राहवत नाही. हिंदू सभेच्या नेत्यांनी ही चळवळ हाती घेण्यापूर्वी निजाम राज्यातील अत्याचारांची पूर्ण माहिती गोळा केली आहे. महाराज म्हणतात की त्यांनी नि त्यांच्या पूर्वजांनी या मुस्लिम राज्यात कैक पिढ्या सन्मानाने निवास केला आहे. त्यांचा नि अनेक हिंदूंचा तेथील निवास ही ऐतिहासिक सत्य घटना आहे. पण हा निवास सुखाचा आणि सन्मानाचा नाही हेही इतिहासच सांगतो. म्हणूनच मराठ्यांनी भोपाळ, उदगीर, खर्डा आदी लढायातून निजामाला चोपून काढले आणि नगर ते नागपूर आणि ओरिसापर्यंतचे निजामी राज्य नष्ट करून तेथे हिंदू सत्ता स्थापन केली. तरीही ती सत्ता अजून चालू राहण्यास हिंदूंशी विश्वासघात करणारे, वंश परंपरेने संतुष्ट राहणारे दासवृत्तीचे हिंदूच कारणीभूत आहेत. आणि त्या दास परंपरेचाच अभिमान कृष्णप्रसाद सांगत आहेत. राणा प्रताप सिंग हा राजपुतांचा पुढारी नसून आपणच राजपुतांचे पुढारी असल्याचे त्याकाळी जसे तो कुप्रसिद्ध राजा मानसिंग सांगत असे, तीच भूमिका आज सर महाराज किशन सिंग वठवीत आहेत. महाराज अजूनही पश्चाताप दग्ध होण्याची वेळ गेली नाही. अजूनही ते विश्वासघातकी असत्य लिखाण मागे घेऊन एखाद्या सद्गृहस्थासारखे उन्नत मस्तक राहून खऱ्याखुऱ्या घटना जगापुढे ठेवून आपल्या पातकांचे क्षालन करावे. मशिदीला कुलूप ठोकायला हवे होते. आर्य समाज नि हिंदू सभा यांच्या वतीने अनेक प्रतिकारकांनी या निजाम राज्यात हिंदूंचे धार्मिक नि नागरिक अधिकार रक्षणार्थ निर्बंध भंग केला होता. ह्या वाढत्या आंदोलनामुळे सोलापूर येथे मुसलमानांनी दंगा करून काँग्रेस मंत्रिमंडळाकडे आर्य समाजाविरुद्ध गाऱ्हाणी केली. ती खरी मानून सोलापूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तेथील आर्य समाज केंद्रावर बंदी घातली. या बंदी आज्ञेचा निषेध करण्यासाठी 26 मे 1939 रोजी वीर सावरकरांनी एक पत्रक काढले. ते असे: सोलापूर येथील दंगा थांबवण्यासाठी तेथील दंडाधिकाऱ्यांनी जे उपाय योजले त्यातील काही योग्य असले तरी त्यांनी आर्य समाजाला नगरातून नि जिल्ह्यातून आपले तळ हलवण्याची जी आज्ञा दिली ती परिणामी घातक ठरणारे असल्याने तिचा निषेध करणे आवश्यक आहे. यामुळेच अखिल भारतात मुसलमान गुंडांना दंगे करण्यास चिथावणी मिळेल आणि ते हिंदू सभा नि आर्य समाज यांच्या विरुद्ध केव्हाही विनाकारण दंगे करतील. सरकारी पत्रकातही हे मान्य केले गेले आहे की आर्य समाजाची मिरवणूक शांततेने चालली असता मुसलमान गुंडांनीच मशिदीतून तिच्यावर हल्ला केला. या अपराध्यांना या दंडाधिकाऱ्यांनी कोणते शासन दिले? खरे म्हणजे त्यांनी या प्रकरणी मुसलमानी प्रचारकांची हकालपट्टी करून त्यांच्या गुंडगिरीचे केंद्र आणि शस्त्रे साठवण्याचे आगर जी मशीद तिलाच कुलूप ठोकायला लावले पाहिजे होते. तर त्याने उलट आर्य समाजी प्रचारकांनाच बाहेर घालवले. त्यामुळे मुसलमान असेच समजणार की हिंदू निशस्त्र प्रतिकारकांची ठाणी उठवण्याचा अमोघ नि वैध मार्ग म्हणजे असे दंगे करणे हाच होय. अशी समजूत मुसलमानात पसरण्याला नि त्यांना अशा अत्याचारांना प्रवृत्त करण्याला दंडाधिकाऱ्यांचे हे चुकीचे धोरणच प्रोत्साहन देते. प्रांतिक सरकारांनी हे धोरण सोडले तर भारतात ठिकठिकाणी निजामाविरुद्ध चालू झालेली केंद्रे अधिक प्रभावशाली होतील. मुंबई शासनाने निपक्षपातीपणाने वागावे. जे दंडेली करतील त्यांना त्यांनी पाहिजे ते शासन करावे. चोर सोडून संन्यासांना सुळी देऊ नये. हिंदूंनी चालवलेल्या वैद्य चळवळी त्यांनी अशा दडपू नयेत, हेच दूरदर्शीपणाचे होईल. आतूनही उठाव करा. खडकी औरंगाबादील बंदीगृहातील निशस्त्र प्रतिकारांवर निजामी पोलीस भयानक लाठीमार करीत होते. उमरखेड येथून 9 जून रोजी मुंबईत येताच सावरकरांनाही ही लाठी हल्ल्याची वार्ता समजली. निजामी पोलीस सत्याग्रहींना सरळ वागवतील असे सावरकरांना कधीच वाटत नव्हते. त्यामुळे तसा प्रसंग येताच भिवून प्रतिकार मागे न घेता उलट निजामी राज्यातील हिंदूंनाच उठावणे करण्याबद्दल आव्हानात्मक पत्रक त्यांनी 10 जून 1939 रोजी काढले. त्याचा आशय असा: शेकडो हिंदू निशस्त्र प्रतिकारकांची उपासमार होत असल्याच्या हृदयद्रावक बातम्या गेल्या आठवड्यात आमच्या कानावर आल्या ना आल्या, तोच या आठवड्यात त्या मागोमाग निशस्त्र प्रतिकारकांवर अमानुष लाठी हल्ले करण्यात आले असल्याच्या वार्ता आम्हाला ऐकाव्या लागत आहेत.
महाशय कृष्ण यांच्याबरोबर 700 प्रतिकारकांनी एका वेळी प्रतिकार केल्याने निजामच्या नादान संस्थानाकडून त्या लोकांची कोणत्याही प्रकारे व्यवस्था होऊ शकली नाही आणि परिणामतः आर्य आणि हिंदू प्रतिकारकांना 2 दिवस अन्न पाण्या वाचून काढण्याचा प्रसंग आला. या अवस्थेमुळे त्यांनी गाऱ्हाणे केली, पण त्यांना निजामच्या कारभाऱ्यांनी उत्तर कसले दिले? तर पाशवी लाठीमाराचे. सुमारे 100 हिंदू प्रतिकारकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. श्री धोंडूमामा साठे यांच्यासारख्या काही प्रसिद्ध प्रतिकारकांवर तर इतका अमानुष हल्ला झाला की त्यामुळे ते जगतात की मरतात अशीच परिस्थिती निर्माण झाली. एवढेच नव्हे तर लाठी हल्ल्यानंतर कित्येक प्रतिकारकांना कोठड्यात एकेकटे कोंडून ते रक्तसिंचित होऊन भूमीवर कोलमडून पडेपर्यंत त्यांना मार देण्यात आला. महाशय कृष्णाजी यांच्या समवेत आणि इतरांच्या समवेत संस्थानात मोठमोठे जथे शिरणार आहेत याची पूर्वसूचना निजामी शासन संस्थेला आठवड्याच्या आठवडे आधी मिळाली नव्हती काय? मिळाली होती तर मग तुरुंगाच्या कोठीत पुरेशा अन्न पाण्याचा साठा का करण्यात आला नाही? का असा साठा करणे हे निजामी शासन संस्थेच्या आवाक्याबाहेरचे होते? का प्रतिकारकांची उपासमार करून नी ठोकून काढून शरण आणण्याचा दुहेरी डाव या योजनेत होता? संस्थानातील हिंदूंविरोधी निर्बंधाचा भंग करण्यासाठी इतके लोक येणार असल्याची पूर्वसूचना जर 15 दिवस निजामी कारभाऱ्यांना होती आणि आपले कारभारी त्यांची व्यवस्था ठेवू शकत नाहीत हे त्यांनी ओळखले होते, तर मग निजाम सरकारने या प्रतिकारकांना मुळी अटकच का केली? आपल्या तुरुंगातील गुन्हेगारांनाही पुरेसे अन्नवस्त्र देण्याचे नैतिक दायित्व दासनी मागासलेले संस्थानिक सुद्धा मानतात. सशस्त्र युद्धात सुद्धा परकी बंद्यांना अन्नपाण्याचा पुरवठा करण्याचे नैतिक बंधन मानले जाते. उलट इथे काय होते ते पहा. निशस्त्र असे शेकडो हिंदू पूर्ण शांततामय वृत्तीने निजामी सरकारला पूर्वसूचना देऊन नागरिकत्वाचे अधिकार सिद्ध करण्यासाठी संस्थानात शिरले असताना निजाम सरकार त्यांना औपचारिकरित्या अटक करते आणि कलकत्त्याच्या अंधार कोठडीची वास्तविक आठवण होईल अशा प्रकारे त्यांना तुरुंगात कोंबण्यात येते. 2 दिवस यांना अन्नपाणी पुरवण्यात येत नाही आणि जणू काय इतके प्रतिकारक एकाएकी आल्याने गैरव्यवस्था करण्याचा आपला हक्कच आहे अशा समजुतीने निजामी कारभारी वागतात. उपासमार झालेले प्रतिकारक केवळ अन्नपाण्याची मागणी करायला एक समयावच्छेदे करून गेले असता त्यांच्या समुदायावर लाठी हल्ला करण्यात येतो आणि नंतर एकेकट्याला कोठडीत घालून आणि दिवे मालवून अंधारात निर्दयपणे बेदम मारण्यात येते आणि त्यांचे प्राण प्रत्यक्ष धोक्यात पडतात. निजामी सरकारचे सामर्थ्यही खरोखरच इतके कमी असेल किंवा त्यांची अपात्रता इतकी भयंकर असेल तरीही असला पाशवी लाठीमार करण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. तर या प्रतिकारकांना त्यांनी मोकाट सोडून द्यावयास पाहिजे होते. पण ह्या सगळ्या प्रकाराचा अर्थ असा दिसतो की सर्वात श्रीमंत असणारे हे मुसलमानी संस्थान कमालीचे हिंदू विरोधी असल्यामुळे हिंदू लोक आपला जन्मसिद्ध अधिकार बजावण्याची चळवळ करीत असताना त्यांना दहशत बसवण्यासाठी ते हा दुहेरी खेळ खेळत असावे. निजाम सरकारच्या या आव्हानाला द्यावयाचे सक्रिय उत्तर म्हणजे त्या संस्थानात हिंदूंनी आपला जन्मसिद्ध अधिकार प्रस्थापित करण्याची चळवळ अधिक जोराने चालवावी. आवेदने आणि विनंत्या या अपमानास्पद आहेत आणि गाऱ्हाणे निष्फळ होत. आता हिंदुत्वात मोडणाऱ्या सनातनी, आर्य समाजी, हिंदू सभावादी, शीख, जैन सर्वांनी एकमुखी उठाव करून निजाम संस्थानात सुरू केलेल्या या निशस्त्र प्रतिकाराच्या चळवळीत यापुढे शेकड्यांनी नव्हे तर सहस्त्रोंनी भाग घ्यावा. विशेषतः निजामशाहीत वस्ती करून राहणाऱ्या लक्षावधी हिंदू बांधवांना माझे असे म्हणणे आहे की त्यांचे हे धर्म बांधव त्यांच्यासाठी प्रत्यक्ष आपल्या प्राणावर पाणी सोडून हाल अपेष्टा सहन करीत असता त्या फक्त पाहणे म्हणजे विश्वासघात करणे नव्हे काय? हे व्हावयास नको असेल तर जागे व्हा आणि हजारोंनी हिंदूंच्या या धर्मयुद्धात भाग घेऊन आघाडीवर चला. प्रत्येक नगरात आणि खेड्यापाड्यात हिंदुत्व विरोधी असणाऱ्या निर्बंधांचा भंग करा आणि आज्ञा मोडा. या अत्याचारांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी हरताळ पाडून मुसलमान गुंडांवर सामाजिक बहिष्कार पुकारा. निजामशाहीतल्या हजारो हिंदू युवकांनी संप करून हिंदुत्वाचा अवमान करण्यासाठी चाललेल्या निजामशाहीतल्या शिक्षण संस्था बंद पाडल्या पाहिजेत. बाहेरून जर हजारो हिंदू येऊन निजामशाहीतील अन्यायाची दाद लावण्यासाठी अपरिमित हाल सोसून प्रसंगी प्राणदंडालाही सिद्ध होत आहेत, तर प्रत्यक्ष निजामीत राहणाऱ्या लक्षावधी हिंदूंनी या धर्मसंग्रामात सहभागी होऊन तो तडीला जाईपर्यंत लढवला पाहिजे आणि आपला जन्मसिद्ध अधिकार प्रस्थापित केला पाहिजे. ग्वाल्हेर नरेशांचे अभिनंदन. ग्वाल्हेर नरेश श्री जिवाजीराव शिंदे यांनी स्वतःहून प्रजेला राजकारभारात अधिक स्थान देण्याविषयी सुधारणा प्रसिद्ध करताच वीर सावरकरांनी त्यांना एक अभिनंदनपर पत्रक लिहिले.
त्याचा आशय असा. ग्वाल्हेरचे नरेश नि त्यांचे सुधारणा सुचवणारे समादेशक यांचे अभिनंदन करून पुढे लिहिले आहे की आमची हिंदू संस्थाने प्रगतीपर असून सार्वजनिक हित साधण्याकडे त्यांचा कल असतो, असा जो हिंदू सभेला विश्वास वाटतो तो किती योग्य आहे याचे हे एक लहानसे उदाहरण आहे. दरबारनी प्रजा यांनी या सुधारणा योग्य प्रकारे राबवून त्यांची भावी प्रगती जलद, व्यवहार्य आणि राष्ट्रहिताची होवो हीच सदिच्छा. निजाम थोडा नरमला. निशस्त्र प्रतिकारकांच्या बाबतीत काही सुधारणा निजामाने महत्प्रयासाने मान्य केल्या. त्या निजामी सुधारणासंबंधी आपले मत व्यक्त करणारे 20 जुलै 1939 दिनी सावरकरांनी एक पत्र काढले. ते असे. निजाम सरकारच्या हृदयपालटाचे चिन्ह म्हणून या सुधारणांचे मी स्वागत करतो. यात 10% मुसलमानांना 90% हिंदूंचा राजकीय दर्जा देण्यात आला आहे. हा डाग या सुधारणांना लागलाय. हे काही खास अधिकार मुसलमानांना त्यांच्या गुणांमुळे किंवा योग्यतेमुळे मिळाले नसून केवळ मुसलमान म्हणूनच मिळाले आहेत. आर्थिक आणि व्यावसायिक पायावर मतदारसंघ निर्माण करून जातीयता टाळली ही फुशारकी या राखीव जागेमुळे लटकी ठरते. या सुधारणा अगदी हात रोखून देण्यात आल्या असल्या तरी जुन्या राज्य पद्धतीपेक्षा त्या बऱ्याच प्रगतीपर आहेत असे म्हणावयास प्रत्यवाय दिसत नाही. त्यामुळे एक वैध मार्ग खुला झाला आहे. या सुधारणा राबवण्याच्या कामी जर निजामाकडून प्रामाणिक सहाय्य देण्यात आले तर त्यांची परिणती भावी काळात याहून अधिक स्वातंत्र्य मिळण्यात होण्यासारखी आहे. आतापर्यंत सहस्रावधी निशस्त्र प्रतिकारकांनी केलेल्या त्यागाने नि सोसलेल्या यातनांमुळे धार्मिक कडवेपणाच्या गडाला खिंडार पडले आहे. त्याच्या आत घुसून महत्वाच्या भागापर्यंत प्रवेश करून घेणे आता प्रगतिप्रिय लोकांना शक्य आहे. सर्वांनी आपणाशी प्रतिसहकारिता दाखवावी आणि परस्परांच्या सोयी पाहाव्या अशी इच्छा निजामशहांनी व्यक्त केली आहे. शांतता आणि सलोखा प्रस्थापित व्हावा म्हणून प्रतिसहकार करावयास हिंदू केव्हाही सिद्ध आहेत. मात्र तसे करताना केवळ हिंदू म्हणून त्यांच्या जन्मसिद्ध अधिकारांना बाध येता कामा नये आणि जातीय दृष्ट्या त्यांचा तेजोभंग होता कामा नये. निजामी सुधारणांच्या घोषणेमुळे हिंदू महासभेला आपल्या भावी धोरणाचा फेरविचार करावा लागेल. यासाठी हिंदू सभेचे कार्यकारी मंडळ नि भागानगर निशस्त्र प्रतिकार मंडळाची बैठक पुणे येथे दिनांक 30 जुलैला मी बोलावली आहे. खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून निजाम सरकारने या बैठकीपूर्वी हिंदू सभा आणि आर्य समाज यांच्या सर्व प्रतिकारकांना सोडून द्यावे. म्हणजे निजामच्या या सलोख्याच्या धोरणाचा हिंदू सभेच्या कार्यकारी मंडळावर साहजिकच अनुकूल परिणाम होईल. निजामी सुधारणा. लोकशाही स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर जमनादास मेहता यांची निजामी सुधारणासंबंधी केसरीच्या प्रतिनिधीने भेट घेतली असता ते म्हणाले, या सुधारणात निजामचे व्यक्तिगत अधिकार मुळीच कमी झाले नाहीत, हे एक न्यून आहे. मुसलमानांना दिलेल्या अधिकारांचे फाजील प्रमाण हा तर शुद्ध अत्याचारच आहे. आर्थिक पायावर निर्माण केलेल्या मतदारसंघाचे सर्व निर्बंध त्यामुळे नष्ट होत आहेत. धार्मिक अधिकारासंबंधीच्या घोषणेमुळे या बाबतीत निजाम सरकार सहानुभूतीने विचार करावयास तयार आहे असे दिसते. मात्र या सुधारणांच्या बाबतीत अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी सर्व सत्याग्रही या घोषणेबरोबरच सोडावयास हवे होते. या घोषणेमुळे भिन्न भिन्न हितसंबंधाच्या सर्व लोकांनी एकत्र बसून विचारविनिमय करणे जरूर झाले आहे. शिया मुसलमानांना उत्तर. लखनौ येथील शियापंथीय मुसलमानांनी राष्ट्रीय ऐक्यासाठी हिंदू सभेचे सदस्य होण्याची इच्छा दर्शवली. शिया परिषदेने ठराव केला आहे की गोवध थांबवण्यात यावा. मशिदीसमोर वाद्य वाजवण्याचा हिंदूंना अधिकार आहे. तशा आशयाचे एक पत्र त्यांनी वीर सावरकर यांना पाठवले. त्या पत्राला उत्तर म्हणून एक पत्रक सावरकरांनी काढले. त्याचा आशय असा. आपल्या ह्या उपक्रमाविषयी आणि सूचनेविषयी आपले अभिनंदन. शिया मुसलमानांच्या संबंधात हेतुतः प्रक्षोभ करण्यासारखे वर्तन हिंदूंकडून घडणार नाही. एवढेच नव्हे तर त्यांचे न्याय अधिकारनी मागण्या मान्य केल्या जातील. हिंदुस्थानला जे केवळ जन्मभूमी नव्हे तर धर्मभूमी, पुण्यभूमी, पितृभूमी मानतात त्या सर्वांना आम्ही हिंदू समजतो. आपण जोवर हिंदुस्थानला पुण्यभूमी मानत नाही, स्वतःला हिंदू म्हणवित नाही, तोवर काही व्यावहारिक कारणासाठी आपणाला हिंदू सभेचे सभासद करून घेणे हे हितावह नाही. परंतु राष्ट्रीय प्रश्नात आपण सहकार्याने कार्य करू शकू. गुंडगिरी घातक ठरेल. काही निजाम निशस्त्र प्रतिकारक बंदीगृहातून सुटून सावरकरांच्या भेटीसाठी येऊ लागले.
परंतु उरलेले ही सर्व बंदी सुटावे अशी मागणी करणारे आणि या लढ्याचे पार्श्वभूमी सांगणारे एक पत्रक सावरकरांनी 15 ऑगस्ट 1939 रोजी काढले. ते असे: नागपूर येथे आर्य समाज मंडळाने निशस्त्र प्रतिकाराचा लढा थांबवण्याचा जो निर्णय केला त्यास मी अत्यंत मनःपूर्वक मान्यता देत आहे. तसेच या लढ्यात महासभेने त्यांच्याशी केलेल्या सहकार्याविषयी त्यांनी माझ्याकडे तारेने आभारपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तिचा मी हिंदू महासभेच्या वतीने सादर स्वीकार करीत आहे. अशा रीतीने या सर्व लढ्यात अखिल हिंदूंनी विजय संपादन केल्यामुळे विपरीत आक्षेप करणाऱ्या या प्रतिपक्षांना फजित केले आहे. आर्य समाजाने निस्संशय अत्यंत धैर्याने या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले आणि त्यातून किंचितही पराभूत न होता द्विगुणित विजयाने आणि उत्साहाने त्या प्रसंगातून आर्य समाज पार पडला आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांनी हिंदू संघटनेचे महत्कार्य अत्यंत सत्पात्र लोकांच्याच हाती दिले, ही गोष्ट पुरेपूर सिद्ध झाली आहे. हिंदू महासभेच्या कार्यकारी मंडळाने पुणे येथे रीतसर निर्णय करून आपला लढा स्थगित केला. त्याच्याही पूर्वी काही आठवडे आर्य समाजाच्या नियामक मंडळाने आपला लढा पूर्णपणे थांबवला आहे. तर हिंदू महासभेने प्रतियोगी सहकारितेच्या धोरणाने आपला लढा केवळ स्थगित केला आहे. यातील हेतू असा की हिंदूंचे सर्व न्याय्य हितसंबंध राखले जातील आणि शांततेने घटनात्मक प्रगती प्रत्यक्षपणे निर्माण करता येईल. अशा रीतीने दिलेल्या सुधारणा राबवता येतात की काय हे पाहणे. निजामी सुधारणा प्रसिद्ध झाल्यानंतर हिंदू महासभेने प्रतियोगी सहकार्याच्या नात्याने केवळ सापेक्ष सहकारितेचा निर्णय केल्यानंतर भाडोत्री काँग्रेसवाल्यांनी उसने अवसान आणून जे विडंबन चालवले होते त्याला हिंदू महासभा आणि आर्य समाज यांच्या अनुक्रमे पुणे आणि नागपूर येथे झालेल्या ठरावांच्या वरील तुलनात्मक निदर्शनाने समर्पक उत्तर मिळत आहे. हिंदू महासभेने जे प्रतियोगी सहकारितेचे धोरण स्वीकारले त्याचे अशा रीतीने फार चांगले समर्थन झाले आहे आणि त्यायोगे हितशत्रूंच्या आक्षेपाला तोंड राहिले नाही. आर्य समाजी बंधूंनी काही गोष्टींचे स्पष्टीकरण मागितले आणि हिंदू महासभेच्या कार्यकारी मंडळाने त्या न्याय्य मागणीला एका ठरावाने पाठिंबा दिला. हे स्पष्टीकरण करून निजाम सरकारने योग्य ती गोष्ट केली याविषयी मलाही समाधान वाटत आहे. सुधारणांच्या प्रसिद्धी पत्रकात ज्या गोष्टी समाविष्ट होत्या त्यापेक्षा विशेष नवीन असे काही या स्पष्टीकरणात नसले तरी आर्य समाजीयांना प्रामाणिकपणे संशय वाटत होते ते दूर करण्यासाठी निजाम सरकारने त्या गोष्टीचा पुनरुच्चार केला. यावरून निजाम सरकारची सलोख्याची वृत्ती दिसून येते. या वृत्तीमुळे सर्व दिशांनी सदिच्छा उत्पन्न होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण केली आहे. झाले ते सर्व विसरून जावे आणि या त्रासदायक लढ्यावर पडदा पडावा यासाठी निदान 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे या निजामी राज्यात सर्व संघटित मुस्लिम गुंडांनी हिंदू द्वेषमूलक रक्तपातमय गुंडगिरी आणि दंगल चालवली आहे आणि राजधानीत देखील हत्याकांड माजवले आहे. त्याला कडक रीतीने आळा घालून गुंडांची शस्त्रास्त्रे काढून घेऊन त्यांच्यावर नियंत्रण घातले पाहिजे. निदान जे दूरदर्शी पुढारी आहेत त्यांच्या ध्यानी येईल की अशा प्रकारचे हत्याकांड आणि दंगल यांच्या योगाने हिंदूंपेक्षा मुसलमानांचे अधिक अहित होणार आहे आणि ज्या निजाम सरकारचे हित करण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी घडत आहेत त्या सरकारला देखील अतिशय घातक ठरणार आहेत. दुसरी गोष्ट, संस्थानातल्यानी बाहेरचे हिंदू सभावाले, आर्य समाजी, शीख वर्णाश्रमी अशा सर्व प्रकारच्या प्रतिकारकांना निजाम सरकारने त्वरित बंधमुक्त करावे. निजाम सरकारने अशा तऱ्हेने बंदी सोडण्याचे सौजन्य दाखवल्यास ती आनंददायक वार्ता संस्थानातनी बाहेर अनेक घरातून जाईल आणि त्यायोगे सर्वांना इष्ट असलेल्या शांततेची, सलोख्याची आणि सामान्य सहकारितेची सार्वजनिक भावना उत्पन्न होण्यास सहाय्य होईल. बंगाली हिंदूंनो जागे व्हा. बंगाल हिंदू महासभेचे कार्यवाह श्री आशुतोष लाहिरी यांनी वीर सावरकर यांना बंगालमधील हिंदूंच्या एकजुटीसंबंधी एरवादे पत्रक काढण्याविषयी एक विनंतीपर पत्र लिहिले. त्यांच्या या विनंतीनुसार सावरकरांनी बंगालच्या हिंदूंना 15 ऑगस्ट 1939 रोजी एका पत्रकाद्वारे संदेश पाठविला. तो असा: आपण बंगाल हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली हिंदूंची जूट घडवून आणलीत याविषयी माझे धन्यवाद. आपले सांस्कृतिक अस्तित्व टिकवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. या गोष्टीची जाणीव बंगाली हिंदूंना होऊन आपल्या पितृभूनी पुण्यभूसाठी प्रबळ हिंदू राष्ट्राची संघटना करण्याची स्फूर्ती आपणास झाली ही भाग्याची गोष्ट आहे. विश्वासाने आणि निर्भयपणे आपण हे मार्गक्रमण केल्यास आपणास उज्ज्वल भवितव्य लाभेल याची निश्चिती असू द्या. योग्य अशाच मार्गावर आपले हे पाऊल पडलेले आहे. यापुढे बंगालमधील हिंदूंनी आपल्या मार्गापासून विचलित होऊ नये.
सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय सर्व प्रश्न हिंदुत्वाच्या कसोटीवरच घासून पाहण्याचा त्यांनी निर्धार ठेवावा. प्रादेशिक राष्ट्रीयत्वाच्या लटक्या कल्पनेला आता मूठ माती मिळू द्या. वर्धा येथील वर्किंग कमिटीच्या सभेत काँग्रेसमध्ये असणाऱ्या लोकांना हिंदू महासभेतून अंग काढून घेण्याची आज्ञा देण्यात आली. यावरून पुन्हा एकदा ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की जगातील इतर राष्ट्रांप्रमाणे हिंदूंचेही एक महत्त्वपूर्ण राष्ट्र निर्माण करण्याच्या तत्वज्ञानाला काँग्रेसचा ध्येयवाद हा पूर्णपणे अपुरा आहे. एवढेच नव्हे तर विरोधही आहे. आता काँग्रेसला रामराम. भूतकाळात काँग्रेसने आपले काम नीट बजावले असले तरी आता भविष्यकाळात ती निरुपयोगी आहे. तिचा आत्ताचा मार्ग त्या मार्गाशी मिळताही नाही आणि समांतरही नाही हे स्पष्ट दिसते. अशा आणीबाणीच्या आणि महत्वाच्या वेळी बंगालमधील हिंदूंनी आपल्या आत्म्याच्या हाकेला ओ देऊन खऱ्या राष्ट्रीयत्वाची ग्वाही पटवून घेतली आणि हिंदू एकजुटीची प्रस्थापना केली, ही खरोखर फार अभिनंदनीय गोष्ट आहे. आपण शुभारंभ केलेला आहे. आता आपण हिंदू महासभेच्या ध्येयवादाला हृदयाशी बाळगून हिंदू मतदारांच्या हाती जे अल्पस्वल्प अधिकार आलेले आहेत त्यांचे संघटन करून सर्व निवडणुकी हिंदू महासभेच्या ध्वजाखाली लढवाल आणि यश मिळवाल अशी मला आशा आहे. हिंदू मतदारांचे सर्व सामर्थ्य हिंदू संघटनवाद्यांच्या हाती एकवटले पाहिजे. एवढी गोष्ट जर त्यांनी केली तर बंगालमधील हिंदू समर्थ होऊन हिंदू राष्ट्राच्या संघटनेत एक महत्वाचे स्थान मिळवल्या वाचून राहणार नाहीत. महायुद्ध आणि हिंदू महासभा. 10 सप्टेंबर 1939 रोजी मुंबई येथे झालेल्या हिंदू महासभेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत महायुद्ध आणि हिंदू सभेची भूमिका याविषयी पुष्कळच चर्चा झाली. 3-4 तासांच्या या प्रदीर्घ चर्चेत विविध विचारांच्या 20 प्रतिनिधींनी त्यांचे विचार मांडल्यानंतर जो प्रस्ताव संमत करण्यात आला त्याचा आशय असा: ह्या महायुद्धात केवळ लोकशाही रक्षणाच्या परोपकार बुद्धीने आपण भाग घेत आहोत अशी जी घोषणा साम्राज्यवादी देश करीत आहेत त्यावर हिंदू सभेचा मुळीच विश्वास नाही. हिंदुस्थानला पारतंत्र्यात ठेवणाऱ्या ब्रिटनची परोपकाराची आणि लोकशाहीची तळमळ खरी असेल तर ब्रिटनने हिंदुस्थानच्या संबंधात प्रथम तशी कृती करावी. या दृष्टीने हिंदू सभेचे असे म्हणणे की हिंदुस्थानचे परचक्रापासून संरक्षण करणे हे हिंदुस्थान आणि इंग्लंड या दोघांचेही दायित्व आहे. सध्या परतंत्र असलेला हिंदुस्थान इंग्लंडच्या सहाय्या वाचून फार काही करू शकणार नाही, म्हणून इंग्लंडने खालील गोष्टी प्रथम कराव्यात. 1. केंद्रात दायित्वपूर्ण राज्यपद्धत चालू करावी. 2. जातीय निर्णयामुळे मध्यवर्तीनी प्रांतिक सरकारात जे अन्याय झाले आहेत ते दूर करावेत. विशेषतः त्या निर्बंधातील पंजाबनी बंगालमध्ये हिंदूंना नित्याचे अल्पसंख्य बनवणारे छेदक रद्द करावेत. 3. हिंदू सेना ही ब्रिटिशांची सेना नसून ती येथील लोकांची सेना आहे ही भावना निर्माण करावी. 4. येथील सेनेचे हिंदीकरण शक्य तितक्या लवकर करण्यासाठी लढावू आणि बिनलढावू जाती हे कृत्रिम भेद शक्य तितक्या लवकर नष्ट करावेत. 5. संरक्षणाच्या सर्वच शाखात हिंदी लोकांना प्रवेश आणि शिक्षण द्यावे, तसेच त्यांना ब्रिटिशांच्या समकक्ष वागणूक मिळावी तसे शिक्षण द्यावे. 6. शस्त्रास्त्र बंदीचा निर्बंध रद्द करून येथील लोकांना पूर्णपणे स्वसंरक्षणक्षम करून आपण स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ ह्या युद्धात उतरलो आहोत ही घोषणा ब्रिटनने खरी करून दाखवावी. 7. संरक्षणक्षम अशी सेना सिद्ध करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक सेना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्यात वाढ करून ज्या भागात सैनिकी शिक्षण संस्था नाहीत तेथे त्या स्थापन कराव्यात. तसेच भारतीय सैनिकी प्रबोधिकेत अधिक हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना युद्धकलेचे सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात यावे. 8. हिंदी सैन्याला उपयुक्त अशा यंत्रसामुग्रीसाठी परदेशावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी हिंदुस्थान सरकारने हिंदी कारखानदारांना विमाने, मोटारी आणि युद्धाची अद्ययावत शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी उपाय योजावेत. 18 ते 40 वयाच्या हिंदू तरुणांनी आपापल्या प्रांतात हिंदू राष्ट्रीय सैनिक दलात भरती व्हावे. व्हॉइसरॉयला केलेल्या सूचना. 9 ऑक्टोबर 1939 रोजी 1 तास सावरकरनी व्हॉइसरॉय यांची भेट झाली. ह्या भेटीतील चर्चा गुप्त ठेवायची असा संकेत होता. परंतु ह्या भेटीसंबंधी निरनिराळ्या वृत्तपत्रांनी खरी खोटी विविध वृत्ते प्रसिद्ध केल्यामुळे आणि आपण व्हॉइसरॉयशी काय बोललो हे लोकांपुढे ठेवावे यासाठी सावरकरांनी एक पत्रक काढले. त्याचा आशय असा: 1. पोलंड आणि विशेषतः रशिया सुद्धा युरोपातील निरनिराळी युद्धमान राष्ट्रे केवळ त्यांच्या राष्ट्रीय स्वार्थासाठी लढत आहेत.
लोकशाही किंवा स्वातंत्र्याची तुडवलेली तत्वे, नैतिक आणि मानवी अधिकार अथवा राजकीय न्याय आणि समता या ध्येयाने ती प्रेरित झालेली आहेत किंवा होती यावर हिंदू महासभेचा मुळीच विश्वास नाही. विशेषतः ब्रिटिशांच्या राजकीय दास्यात हिंदुस्थान देश असता जगातील लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण लढाईस उद्युक्त झालो आहोत ह्या ब्रिटिशांच्या म्हणण्यास केवळ राजकीय हूल यापेक्षा अधिक महत्त्व नाही. 2. यासाठी चालू युद्धामुळे हिंदू राष्ट्राचे हित आणि सुरक्षितता यांना धोका पोहोचवण्याचा संभव असल्यामुळे हिंदू महासभेला या परिस्थितीचा विचार करणे आवश्यक झाले आहे. 3. याचसाठी अंतिम ध्येयाचा एक तात्कालिक टप्पा म्हणून हिंदुस्थानला स्वतंत्र वसाहतीची श्रेणी देण्यात आल्याची ब्रिटिश सरकारने निसंदिग्ध भाषेत घोषणा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीही ब्रिटन लढत आहे याची हिंदूंना खात्री पटावी म्हणून मध्यवर्ती कारभारात दायित्वपूर्ण आणि भारतीयांचे बहुमत असलेले सरकार प्रस्थापित केल्याचे प्रकट करावे. 4. अशा प्रकारची घटना ताबडतोब सुरू व्हावी यासाठी जात, धर्म, वर्ग व पक्ष लक्षात न घेता एका मनुष्याला एक मत या लोकशाही तत्वाच्या पद्धतीवर प्रतिनिधींची नियुक्ती करावी. पण ही पद्धत सोयीची न वाटल्यास दुसरा उत्तम उपाय म्हणजे मुसलमानांनी हिंदू यांचे मतदारसंघ निराळे असावेत आणि लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळावे. हल्लीच्या दुष्ट जातीय निवाड्यासारखा कोणत्याही मतदानरूपी जिझिया कर देण्याच्या प्रक्षोभक अन्यायास हिंदू महासभा विरोध करील. हिंदूंना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. ते उणे सहन करणार नाहीत आणि ते अधिक मागत नाहीत. विशिष्ट कालापर्यंत अस्पृश्य समाजाला मात्र अधिक प्रतिनिधित्व किंवा असेच काहीतरी विशेष संरक्षण मिळावे. 5. अल्पसंख्येनी बहुसंख्य समाजातील सर्वच नागरिक दुसऱ्यांच्या अधिकाराच्या आड येणार नाहीत आणि सार्वजनिक नीती आणि शांततेला पोषक असेल असे भाषा, संस्कृती आणि धर्म यांचे पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याची निश्चिती देण्यात यावी. 6. अशा प्रकारे ताबडतोब सुधारणा प्रकट केल्यास चालू युरोपियन युद्धात हिंदुस्थानच्या संरक्षणापुरती स्वतःच्या हिताकरिता हिंदूंना ब्रिटिश सरकारशी सहकारिता करण्याची इच्छा होईल. 7. सैनिकी आक्रमणापासून हिंदुस्थानचे संरक्षण करणे ब्रिटिश सरकारला आणि आम्हाला सारखेच आवश्यक आहे. शासकीय सहाय्याविना हे संरक्षण करणे आम्हाला दुर्दैवाने शक्य नसल्यामुळे हिंदुस्थानने इंग्लंड यात प्रतियोगी सहकारिता करावयास भरपूर जागा आहे हे एक. दुसरे असे की चालू युद्धात इंग्लंड विरुद्ध रशिया लढण्याचा बराच संभव दिसत असल्यामुळे अफगाणिस्तानमधून रशिया स्वारी करील आणि त्यामुळे हिंदुस्थानला बराच धोका पोहोचण्याची धास्ती वाटते. हिंदुस्थानातील मुसलमानांच्या बऱ्याच मोठ्या समाजाकडून पहिल्या महायुद्धामध्ये खिलापतीच्या चळवळीत झालेले विश्वासघातकी वर्तन कधीही विसरता येणार नाही असा आपणास धडा मिळाला आहे आणि वायव्य सीमेवरून परकीय सत्तेचे आक्रमण केल्यास तोच अनुभव पुन्हा येण्याचा संभव आहे. सिंध, पंजाब आदी प्रांतातील मुसलमान सेना आणि टोळ्यातील लोक हिंदूंचा विश्वासघात करण्याचा बराच संभव आहे आणि पाकिस्तानच्या आराखड्याप्रमाणे बलुचिस्तान ते काश्मीर ते दिल्ली या भागात स्वतंत्र मुसलमानी राज्य अथवा फेडरेशन स्थापन करण्याचा जोराचा प्रयत्न करतील ही मुसलमानांच्या अनेक मोठ्या संस्थांनी आपल्या प्रकट परिषदांमधून संमत केलेल्या ठरावामधून उघड झालेली विश्वासघातकी देशबाह्य महत्वाकांक्षा लक्षात घेता काळजी वाटण्यासारख्या या चिंताजनक धोक्याकडे दुर्लक्ष करणे ही हिंदूंच्या दृष्टीने आत्मघातक आणि आंधळेपणाचे ठरेल. अशा परिस्थितीत राष्ट्रावरील हे संकट टाळण्याकरिता हिंदूंना ब्रिटिश सेनेशी मित्रत्वाने वागावे लागेल. तेव्हा हिंदूंना ब्रिटिश सरकारशी परिणामकारक सहकार्य करणे शक्य होण्याकरिता सरकारने पुढील उपाय ताबडतोब योजावेत. वायव्य सरसीमेचे रक्षण करण्यासाठी मुसलमान सैनिक न ठेवता हिंदूंचे प्रचंड सैन्य ठेवावे. हिंदूंना छळण्यासाठी अथवा हिंदू राष्ट्राच्या स्थैर्याला धोका आणण्यासाठी छापे घालण्याचे, बंड करण्याचे अथवा उठाव करण्याचे पुन्हा धाडस होणार नाही नि शरण यावयास भाग पाडील अशा प्रकारची शिक्षा मुसलमान टोळ्यांना देण्यात यावी. हिंदुस्थानचे संरक्षण करण्याइतके सामर्थ्य येण्यासाठी हिंदू राष्ट्रीय सैन्य उभारण्यास प्रोत्साहन द्यावे आणि शस्त्रे, दारुगोळा आणि तज्ज्ञ यांचे सहाय्य करावे. इंग्लंड आणि जर्मनी यामधील अद्ययावत युद्ध शिक्षणाप्रमाणे हिंदुस्थानातील सर्व दुय्यम शाळा आणि महाविद्यालयातून सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू करावे. महाराष्ट्र आणि वऱ्हाड यामध्ये अगोदरच चालू असलेली रायफल क्लब स्थापन करण्याची चळवळ सर्व हिंदुस्थानात सुरू व्हावयास प्रोत्साहन द्यावे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या हत्याराच्या निर्बंधानुसार हिंदुस्थानातील शस्त्र निर्बंध सुधारावा. प्रादेशिक सेना आणि छात्रसेना यांची मोठ्या प्रमाणात वाढ करावी.
लढावू आणि अनलढावू हा अन्याय आणि अपमानास्पद भेद नाहीसा करून सर्व जातीच्या लोकांना सैन्यात प्रवेश खुला असावा. हिंदुस्थानचे नौदल, वायुदल अद्ययावत असण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेण्यात यावी. हिंदू सैन्य हे हिंदुस्थानातील जनतेसाठीच असून ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असा हिंदुस्थानातील जनतेमध्ये आत्मविश्वास उत्पन्न करावा आणि प्रत्यक्ष हिंदुस्थानच्या संरक्षणा वाचून दुसऱ्या हिंदुस्थान बाहेरील कोणत्याही रणांगणावर हिंदुस्थानचे सैन्य पाठवण्यात येऊ नये. राष्ट्रीय सभा ही हिंदूंची प्रातिनिधिक सभा नाही आणि असणे शक्य नाही. म्हणून हिंदू महासभेस न विचारता सरकार, काँग्रेस अथवा मुस्लिम लीग यामध्ये राजकीय अथवा राज्यकारभार विषयक जे काही ठरेल ते हिंदूंना बंधनकारक होणार नाही. बेलीराम धवन यांना श्रद्धांजली. जानेवारी 1940 मध्ये डेरा इस्माईल खानचे हिंदू नेते राव बहादूर बेलीराम धवन यांचा खून झाला. ती वार्ता ऐकून झालेले दुःख व्यक्त करणारे एक पत्रक सावरकरांनी काढले ते असे: ज्या प्रवृत्तीने स्वामी श्रद्धानंदांचा खून झाला तीच इस्लामी प्रवृत्ती त्या खुनामागेही आहे, असे आजपर्यंतच्या वार्तांवरून दिसते. परंतु असल्या अत्याचारांच्या भीतीने हिंदू संघटनेचे आंदोलन दबणार नाही. पूर्वी लाहोरमध्ये असेच अत्याचार झाले आणि अनेक शिखांचे खूनही पारितोषिक लावून केले गेले, तरीही शीख दबले नाहीत, तर उलट महाराज रणजीत सिंगच्या नेतृत्वाखाली शिखांनी त्या प्रत्येक खुनाचा सूड घेऊन पंजाबात आपले राज्य स्थापन केले आणि ते थेट काबूलपर्यंत चालून गेले. तिथपर्यंत शिखांचे साम्राज्य पसरले. स्वामी श्रद्धानंदांचा खून मुसलमानांनी केला, पण शुद्धीचे काम थांबले नाही, ते वाढतच गेले. आणि आता तर हिंदुत्वनिष्ठ संस्थांचे काम थांबले नाही, ते वाढतच गेले. आणि आता तर हिंदुत्वनिष्ठ संस्थांचे ते एक दैनंदिन विधायक कार्यच झाले आहे. कलकत्ता येथे झालेल्या हिंदू महासभा अधिवेशनात सहस्रावधी लोकांनी या शुद्धीनी संघटनेच्या कार्याला पाठिंबा दिला. त्यात राव बहादूर बेलीराम धवन हेही एक होते. तेथून परत जात असताना घरी पोचण्यापूर्वीच त्यांना आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे आपला देह राष्ट्रकार्यार्थ अर्पण करावा लागला. काही वर्षांपूर्वी त्यांचे बंधूही हिंदू कार्यकर्ते म्हणूनच मारले गेले. पण त्या खुनाने न डगमगता बेलीरामजी हिंदू संघटन करीत राहिले आणि तेही धारातीर्थी पडले. प्रत्येक हिंदू संघटकाने हिंदू संघटनेचे व्रत घेताना हा धोका लक्षात ठेवून ह्या ईश्वरी कार्यात एक सैनिक म्हणून यावे. असे शेकडो सैनिक सिद्ध झाले की हा हौतात्म्याचा कालखंड संपून विजयाचा कालखंड चालू होईल. ह्या हौतात्म्याचे सुपुत्रच विजयी सेना उभारतील. तोवर हिंदू संघटक कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आत्मसंरक्षणाचे न्याय्य उपाय योजित आपला मार्ग आक्रमावा. एकमताचा आग्रह फसवा. दिनांक 10 जानेवारी 1940 रोजी भारताचे व्हॉइस रॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी मुंबईत एक भाषण केले. या भाषणासंबंधी आपले मत व्यक्त करणाऱ्या पत्रकात सावरकर म्हणतात: व्हॉइसरॉयनी या भाषणात शक्य तितक्या लवकर वसाहतीचे स्वराज्य देण्याचे दिलेले आश्वासन स्पष्ट आहे. अनेक राजकीय नेत्यांना घेऊन केंद्रीय कार्यकारी मंडळ वाढवण्याची त्यांची सूचना सर्वसाधारणपणे आक्षेपार्ह नाही. साध्यानुकूल सहकार्य या सूत्राप्रमाणे घटनात्मक मार्गाने मिळणारे प्रत्येक अधिकार पद घेऊन त्याचा उपयोग पुढील प्रगतीसाठी करावा. यासाठी कार्यकारी मंडळाची वाढ करताना हिंदू महासभेचे अधिकृत प्रतिनिधी त्यात समाविष्ट करावेत आणि त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्याचे शासनाने आश्वासन द्यावे. पण ही घोषणा करताना व्हॉइसरॉयनी सर्व पक्षांच्या एकमताची जी अट घातली ती पुरी होणे जवळजवळ अशक्यच आहे. कारण हे पक्षोपपक्षातील मतभेद सरकारच भेदनीतीने वाढवित असते. खरे म्हणजे ह्या लोकशाही पद्धतीत कोणतेही घटनात्मक पाऊल एकमतासाठी अडत नाही. ब्रिटिश शासनाने वसाहतीच्या स्वराज्याची घटना सिद्ध करावी आणि ती सर्व पक्षांपुढे मांडून त्यातील अधिकाधिक संमत भाग स्वीकारावा. राष्ट्रसंघाच्या तत्वानुसार अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवावा. पण ह्यासाठी एकमताची अट घालण्याचे काही कारण नाही. ज्या संघराज्याच्या घटनेविषयी व्हॉइसरॉय परवा इतक्या अभिमानाने बोलले, ती घटना काय लोकांचे मत घेऊन मान्य केली आहे? तसेच आणीबाणीच्या निर्बंधानुसार जी एकमुखी सत्ता व्हॉइसरॉयनी हाती घेतली ती काय लोकमत विचारून? जर ब्रिटिश शासन परकीय एकमुखी सत्तेचा शाप भारताला देऊ शकते, तर तेच शासन काय विश्वमान्य राष्ट्रीय लोकशाहीच्या तत्वानुसार भारताला वसाहतीच्या घटनेचे वरदान देऊ शकत नाही? ह्या भाषणात व्हॉइसरॉयनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ती म्हणजे ह्या युद्धकालात सैन्यातील आणीबाणीची अधिकारपदे सर्व भारतीयांना कोणताही जातीभेद न मानता दिली जातील. मी शासनाला आवाहन करतो
की ह्याच विचाराने त्याने भूदल, नौदल आणि वायुदलातील सर्व शाखांची द्वारे सर्वांना अशीच उघडी करावीत आणि जातीभेद न करता गुणानुसार भरती करावी. हिंदू सभा समर्थ करा. 1 एप्रिल 1940 रोजी वीर सावरकरांनी महाराष्ट्रात हिंदू सभेची संघटना सबल आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सर्व शाखांना मार्गदर्शन करणारे एक पत्रक काढले. त्याचा आशय असा: हिंदू महासभेची कार्यशक्ती वाढवून हिंदू राष्ट्राचे रक्षण करण्याचे सामर्थ्य तिच्यात आणण्यासाठी पहिली मुख्य गोष्ट जी सध्या अत्यंत आवश्यक आहे ती म्हणजे आज जी काय राज्यसत्ता लोकांच्या हाती पडली आहे ती हिंदू संघटक पक्षाने येत्या निवडणुकीत हस्तगत करून घ्यावी. हिंदूंचे न्याय्य अधिकार रक्षण करण्याचे ब्रीद उघड उघड धारण करून निवडणुकीत उभे राहिलेल्या हिंदू संघटक पक्षास जर प्रत्येक हिंदू स्त्री पुरुष मतदार आपले मत देईल तर हिंदुस्थानातील निदान 7-8 प्रांतात तरी हिंदू संघटक पक्षांच्या हाती प्रांतिक राज्यसत्ता येईल. आणि आज धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा ज्या अनेक अन्याय अत्याचारांनी आणि दंग्याधोप्यांनी अहिंदूंकडून हिंदू जनता उत्पीडित होत आहे त्यातील 90% प्रकरणी तरी हिंदूंची मुक्तता लगोलग करता येईल. हिंदू राष्ट्रात नवे जीवन आणि प्रबळ आत्मविश्वास संचरेल. हिंदूंचा वाढता दरारा सर्व हिंदुस्थानवर बसल्या वाचून राहणार नाही. मुसलमान मतदार ज्याप्रमाणे आणि जोवर कट्टर मुसलमानच मत देतो त्याप्रमाणे हिंदू मतदारानेही कट्टर हिंदू संघटक पक्षालाच मत दिले पाहिजे. त्याविना हिंदूंचे प्रबळ अभ्युत्थान होणे शक्य नाही. हे सूत्र हिंदू मतदारसंघास त्वरेने पटत चालले आहे ही सुदैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानच्या आजच्या आणि कालच्या दोन्ही राजधान्यात दिल्ली आणि कलकत्ता येथील कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत हिंदू महासभेच्या प्रतिनिधींना जे अनपेक्षित यश गेल्या महिन्यात मिळाले आणि काँग्रेसचा पाडाव झाला ते ह्या हिंदू जागृतीचेच प्रत्यंतर होय. त्या वाचून कानदेश, बेळगाव, त्र्यंबक, वऱ्हाड, बिहार प्रभृती विभागात गेल्या महिन्यात ज्या लहान मोठ्या निवडणुका झाल्या त्यातही हिंदू संघटक पक्षाची निवडणुकीत सरशीच झाली. हिंदू सभाई, सनातनी, आर्य समाजी, जैन, लिंगायत प्रभृती सर्व हिंदू संघटक पक्षांनी असेच बळ बांधून एकमुखी प्रतिकार केला आणि डॉक्टर आंबेडकरांचा स्वतंत्र श्रमिक पक्ष, उदारमतवादी म्हणजेच लिबरल पक्ष इत्यादी पक्षांशी जमेल ते सहकार्य करून निवडणूक लढवल्या तर हिंदू हितघातक काँग्रेसचा पाडाव करणे शक्य आहे ही गोष्ट आता प्रत्यक्ष प्रमाणानेच सिद्ध झाली आहे. काँग्रेसची टोपी घातल्या वाचून निवडणूक जिंकणे अशक्य ह्या आजवर बळावलेल्या घातूक लोकभ्रमाचा बुडबुडा फुटला, तो एक बागुलबुवा बारगळला. पण हा झाला नुसता आरंभ. आता लगोलग हवी आहे हिंदू सभांची बळकट संघटना आणि अखंड परिश्रम. ह्या 2 वर्षात हिंदुस्थानवर विस्कळीतपणे पसरलेल्या हिंदू महासभेच्या प्रांतिक आणि स्थानिक शाखांची आता बळकट संघटना केली पाहिजे आणि प्रत्येक शाखेने आपापल्या कक्षेत हिंदू संघटनेची नित्य आणि नैमित्तिक कार्ये सारखी दिवसानुदिवस चालवीत राहिली पाहिजेत. एखादी अखिल भारतीय विशिष्ट चळवळ मध्येच हाती घ्यावी लागली तर तिच्या यशासाठी सुद्धा ही दैनंदिन चालणारी कामे आणि ही बळकट संघटनाच आवश्यक आहे. पुढील निवडणुकीत तर ह्या 2 वर्षात आपण जी हिंदू महासभेची पद्धतशीर संघटना करू आणि अनुदिन कार्य करत करत हिंदुत्वाचा प्रचार आणि बळ वाढवू त्यांच्याच आधारावर लढवाव्या लागतील. हिंदू महासभेची अशी संघटना आणि कार्यशक्ती हिंदुस्थानभर पसरलेल्या शाखातून संचरवण्याचे काम त्या त्या प्रांतातून काय होईल ते करूच, पण निदान महाराष्ट्र, नागपूर आणि वऱ्हाड या 3 प्रांतांनी तरी येत्या 2 वर्षात हे कार्य इतक्या उत्कृष्टपणे करून दाखवावे की इतर प्रांतातील हिंदू जनतेत ते पाहून प्रबळ आत्मविश्वास उत्पन्न व्हावा. हिंदू संघटना असावी अशी असे उदाहरण दाखविता यावे. आजही सर्व प्रांत हिंदुत्वाच्या अभिमानाचे केंद्र, हिंदू संघटनेचा बालेकिल्ला म्हणून बृहन महाराष्ट्राकडेच बोट दाखवितात. तो लौकिक वाढवून येत्या निवडणुकीत अगदी निर्भेळ बहुमत नसले तरी न्यूनतः बहुमताला धाकात ठेवणारे प्रबळ अल्पमत तरी महाराष्ट्राने पटकाविले पाहिजे. राजसत्ता हिंदूंनी हस्तगत करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग बृहन महाराष्ट्रातील हिंदू संघटक पक्षानेच करून दाखविला पाहिजे. तरच महाराष्ट्राचा हिंदुत्व निष्ठेचा बाणा आपण राखला असे होईल आणि हिंदू संघटनेच्या कार्याला हिंदुस्थानभर मोठा उठाव मिळेल. येत्या 2 वर्षात बृहन महाराष्ट्रातील हिंदू सभांची अशी बळकट संघटना करण्यासाठी या परिपत्रकात मी काही सूचना देत आहे. त्या सुचवलेला हा कार्यक्रम प्राथमिक आहे आणि तो हिंदू महासभांचे सध्याचे नित्यकर्म म्हणून तात्काळ आरंभ व्हायचा आहे.
या सूचनातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट अगदी दृढनिश्चयाने स्थानिक सभांपासून तो प्रांतिक सभांपर्यंत प्रत्येक घटकाने अखंडपणे आचरली पाहिजे. यातील किरकोळ दिसणारी सूचनाही महत्वाचीच समजावी. ह्या सूचना दिग्दर्शनार्थ म्हणून केलेल्या आहेत. त्यांच्या अनुरोधाने इतरही आवश्यक ती नित्यकर्मे यथाशक्ती हाती घेतली जावीत. बृहन महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू सभेचा नित्यकर्म प्रत्येक प्रांतातील जिल्हा हिंदू सभा हा मुख्य घटक मानून त्याविषयी प्रस्तुत नित्यकर्म मी रेखाटीत आहे. त्याप्रमाणेच प्रत्येक लहान मोठ्या स्थानिक सभांनी आपला क्रम आखावा. 1. प्रत्येक जिल्ह्याला एक हिंदू सभा असलीच पाहिजे. त्या हिंदू सभेचे एक स्वतंत्र कार्यालय असावे. त्यावर जिल्हा हिंदू सभेची पाटी लावलेली पाहिजे. कामाचे प्रत्येकीचे ठराविक तास त्या पाटीवर लिहिलेले असावे आणि त्यावेळी कार्यालय अगदी नियमितपणे उघडे असलेच पाहिजे. कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शाखांची आणि त्यांच्या सभासदांची स्वच्छपणे लिहिलेली नामावली हवी. गणन पुस्तक म्हणजेच हिशेबाची वही हे तर अगदी पद्धतशीरपणे ठेवलेले असावे. जिल्हा कार्यालयात एक वेतनी कार्यदर्शी कार्यालयाच्या ठरलेल्या वेळी नेहमीच उपस्थित असला पाहिजे. त्याने सर्व लिखाण ठेवावे, सभासद नोंदावे, माहिती द्यावी, पत्रव्यवहार करावा. कार्यालयातील पत्रव्यवहार जेवढा अधिक व्यवस्थित, व्यापक आणि वेळच्या वेळी होणारा असतो, तितक्या पटीने प्रचार अधिक वाढतो. जिल्हा सभेचा हा पत्रव्यवहार म्हणजे महासभेच्या वरच्या केंद्राचा संबंध ग्रामसभापर्यंत अखंड आणि जिवंत राखणारा दुवाच होय. कार्यालयातील नित्याचे काम करणारा हा कार्यदर्शी वेतनीच असावा. अर्थात सर्वतोपरी त्या कार्यास वाहून घेणारा स्वार्थत्यागी मनुष्य मिळाला तर उत्तमच, पण काम चोख असावे. काही स्वयंसेवकांच्या गबाळणी लहरी कामापेक्षा ह्या कार्यालयीन कामाचे प्रश्नी वेतनी मनुष्याचे आज्ञांकित नि बांधीव काम बरे. 2. जिल्हा हिंदू सभेने आणखी एक वेतनी प्रचारक ठेवला पाहिजे. त्याचे काम जिल्हावर सतत प्रचार करण्याचे आणि पाहणी करण्याचे असावे. त्याने प्रत्येक तालुका सभेस भेट देऊन तेथील कार्यालयावर दिलेल्या जिल्हा कार्यालयाच्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आहे किंवा नाही ते पाहावे. तालुक्यातील शाखांची नि त्यांच्या सभासद संख्येची, कार्यकारी मंडळाची इत्यादी नोंद तालुका कार्यालयात ठेवलेली असावी. तेथील गणन पुस्तकही पाहावे. निरनिराळ्या शाखांना भेट द्यावी. शाखा नसतील तिथे उघडण्याची व्यवस्था करावी. विशेष कामासाठी, व्याख्याने देण्यासाठी विशेष स्थळी जावे लागल्यास जावे. या नित्य जिल्हा प्रचारकाचा प्रवासव्यय ज्या स्थळी तो जाईल त्यांनी आपल्या पुरता वाटून घ्यावा. प्रत्येक तालुक्याने आपल्या कक्षेतील गावातून शक्य तितक्या शाखा उघडाव्या आणि ज्यांना जमेल त्या तालुका सभांनी आपल्या तालुक्यापुरताच असा एक सतत फिरतीवर राहणारा प्रचारक आपल्या तालुक्यात नेमावा. 3. जिल्ह्याच्या नगरात राहणाऱ्या कार्यकर्त्या मंडळींनी आठवड्यातून निदान एकदा तरी जिल्हा कार्यालयात जमावे. झालेल्या कामाची छाननी, जिल्ह्यातील आलेल्या गाऱ्हाण्यांची नि उद्भवलेल्या प्रश्नांची चर्चा, प्रांतिक केंद्राने सांगितलेल्या कामांचा निकाल इत्यादी विषयांचा विचार व्हावा आणि कार्यक्रम ठरवून पार पडावा. 4. जिल्हा, नगरेनी तालुक्यांची गावे यातून तरी स्वयंसेवकनी पुढारी यांनी गावचे भाग वाटून घेऊन हिंदू सभेचे सभासद वाढवण्यासाठी घरनी घर टिपून हिंडावे. स्त्रियांनीही स्त्रियांमध्ये सभासद नोंदावे. गावातील प्रत्येक मनुष्यापुढे तो प्रश्न टाकला गेला पाहिजे. तो सभासद हो न हो, त्यांच्यापुढे तो प्रश्न सतत उभा ठाकलेला पाहिजे आणि हे सभासद वाढवण्याचे आणि टिकवण्याचे काम अखंड चालू राहिले पाहिजे. 5. जिल्हा नगरातील प्रमुख पुढाऱ्यांनी सवडीप्रमाणे आळीपाळीने सणसुटी यात्रा पाहून जिल्ह्यातील गावोगावी प्रचारास जावे. ही वाटणी अशी असावी की महिन्याकाठी एकदा तरी जिल्हा नगरातील कोणातरी पुढाऱ्यांचा दौरा जिल्ह्याच्या गावातून चाललेला असावा. 6. हिंदू संघटन निधी पुण्यात श्री केतकरांनी जो हिंदू संघटन निधी काढलेला आहे त्यास गौरी गणपती, लग्नकार्ये, व्रतवैकल्ये, श्राद्ध पक्ष आदी प्रत्येक प्रसंगी जे काही लहान मोठे दान देता येईल ते प्रत्येक हिंदूने अवश्य द्यावे. गौरी गणपतीत घरामागे 4-2 आणे जरी त्या निधीस धाडले तरी 400-500 रुपयांची भर एकेका उत्सवाच्या आठवड्यात त्या निधीमध्ये पडेल. तो निधी हिंदू संघटनेचा झाला तर एक अखंड गंगाजळी होऊनच बसावी असा संकल्प सर्वांनी आपल्या मनाशी करावा. महाराष्ट्रापुरता हिंदू संघटनाचा सारा विशिष्ट प्रचार त्या निधीवरच अवलंबून आहे आणि अकस्मात एखादी मोठी चळवळ हाती घ्यावी लागली तर तोच निधी आरंभी हाताशी पटकन उपयोगी पडेल. खडकातून पाणी आपणहून झिरपते आणि नदी वाहू लागते तसा विशेष ताण कोणावरच न पडता किंवा त्यासाठी मोठमोठ्या रकमा उकळण्याची चळवळ न करता हा निधी सहजी जमेल.
जर गौरी गणपती, लग्न कार्य इत्यादी प्रसंगी ह्या निधीस काहीतरी देण्याची महाराष्ट्रात सवयच लागेल, तर 3 वर्षांच्या आत 1 लाख रुपयांचा हा केवळ महाराष्ट्रीय निधी जमेल. हिंदू संघटनाचा महाराष्ट्रभर अखंड प्रचार चालू ठेवण्यास सहाय्य होईल. 7. जिल्हा सभांकडे प्रांतिक सभांकडून जी जी कामे दिली जातील व प्रश्न विचारले जातील त्यांची कार्यवाही तत्काळ करणे आणि उत्तरे लगोलग धाडणे हे जिल्हा हिंदू सभेचे एक महत्वाचे कर्तव्य आहे. तसे झाले तरच महासभेचा व्याप संघटितपणे आणि तत्परतेने चालू शकेल, वाढू शकेल, ती कार्यक्षम होऊ शकेल. जिल्हा सभा ह्याच महासभेचे हातपाय होत. ते लुळे असतील तर तीही अपंगच राहणार. ते कार्यक्षम हातपाय होत. ते कार्यक्षम तर ती कार्यक्षम. पण सध्या जिल्हा महासभा महाराष्ट्रात सुद्धा प्रांतिक सभांच्या मताप्रमाणे उत्तरे तात्काळ देण्यात वा कामे पार पाडण्यात फार ढिलाई करतात. ती ढिलाई लगोलग नाहीशी झाली पाहिजे. 8. सर्व हिंदू सभांनी हे परिपत्रक हाती पडताच आपापल्या जिल्ह्यात आजमितीस एकंदर शाखा किती आणि सभासद संख्या किती तो पट मे महिन्याच्या 17व्या दिनांकापर्यंत आपल्या प्रांतिक सभांकडे अगदी अवश्य धाडावा. हा पट थोडा अपुरा असला तरी चालेल, पण आज करता येईल तितका पूर्ण करून प्रांतिक केंद्रांकडे तत्काळ धाडावा. मे महिन्याच्या शेवटी बृहन महाराष्ट्राच्या 3ही प्रांतात मिळून हिंदू महासभेच्या पटावर एकंदर शाखा किती आणि सभासद संख्या किती ते नक्की कळलेच पाहिजे. 9. जिल्ह्यातील निदान प्रत्येक तालुका नगरी तरी एक एक हिंदू सभा स्थापलेली असलीच पाहिजे आणि तिचे जिल्हा सभेचे कार्यालय वर दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यक्षम झालेच पाहिजे. हा नित्यक्रम म्हणून या परिपत्रकातच सुचवला आहे. असे अखंड कार्य जर 2-3 वर्षात महाराष्ट्र अगदी एखाद्या किल्ली दिलेल्या घड्याळाप्रमाणे चालू राहील तर महाराष्ट्रात तरी हिंदू महासभेची संघटना आणि शक्ती अजिंक्य ठरल्या वाचून राहणार नाही. हे परिपत्रक केवळ कार्यालयाच्या नित्यक्रमांनाच निर्देशनासाठी मुख्यतः काढले आहे. सध्याची विशिष्ट कार्ये कोणती त्याची सांगोपांग टिप्पणी ह्यात गोवली नाही. तथापि नित्यक्रम म्हणूनच प्रत्यक्ष कार्याविषयी एक सर्वसाधारण सूत्र म्हणून इतके सांगणे पुरे आहे की प्रत्येक जिल्हा सभा ही त्या जिल्ह्याच्या हिंदू संघटनेचा एक कलेक्टर आहे असे समजून त्या जिल्ह्यातील हिंदूंच्या अधिकारांचे सर्व प्रकारच्या अहिंदू आक्रमणापासून रक्षण करणे हे तिचे मुख्य आणि नित्य कर्तव्य समजले जावे. प्रत्येक स्थानिक सभेने त्या त्या स्थानाचे, तालुका सभेने त्या त्या तालुक्यातील आणि जिल्हा सभेने त्या त्या जिल्ह्यातील हिंदूंचे अहिंदू आक्रमणापासून रक्षण करण्यास डोळ्यात तेल घालून झटत राहिले पाहिजे. प्रत्येक लहान सहान स्थानिक प्रश्नी प्रांतिक सभेकडे नुसते कागाळी करण्याची वा पत्रे धाडण्याची खोड सोडून द्यावी. स्थानिक वा जिल्ह्यातील प्रश्नांचा निपटारा त्या त्या स्थानिक वा जिल्हा सभेने आणि हिंदू समाजानेच शक्यतो केला पाहिजे. आपल्या गावाच्या वा जिल्ह्याच्या कक्षेत हिंदूंचे अधिकार आपणच आपल्या बळावर संरक्षिले पाहिजेत. हे आपले मुख्य दायित्व अशी प्रत्येक स्थानिक हिंदू समाजाची दृढ भावना झाली पाहिजे. हे ब्रीद त्याने धारण केले पाहिजे. म्हणजे प्रांतिक सभा आणि महासभा अखिल भारतीय प्रश्न झुंजवण्यास मोकळी राहील. हिंदूंच्या अधिकारांना अहिंदू आक्रमणापासून संरक्षणे हे नित्यकर्मच होय. त्या त्या जिल्ह्यात या प्रकरणी जे करणे ते त्या जिल्हा सभेने सतत करीत राहावे, स्थानिक सभांकडून करवून घ्यावे. येत्या 2-3 वर्षात अस्पृश्यता नामशेष करून टाकावा. त्यातही अस्पृश्यता निवारण हे तर या 2 वर्षातील मुख्य कार्य, ज्याने त्याने मनात आणताच होणारे सर्वात सोपे व दूरवरचे हितकारक परिणाम करणारे असे हे कार्य. या 2-3 वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यातून सार्वजनिक अस्पृश्यता अशी नामशेष करावयाचीच असा प्रत्येक जिल्हा सभेने, तालुका सभेने आणि स्थानिक सभेने निश्चय केला पाहिजे. प्रतिज्ञा करून ती पार पाडली पाहिजे. व्यक्तिशः व घरगुती अस्पृश्यता कोणी पाळो वा न पाळो, त्या प्रकरणी आपल्या सनातनी बंधूंना लवलेशही उपद्रव न देता सार्वजनिक प्रकरणी म्हणजे शाळा, मार्ग, सरकारी संस्था, वाहने, जनिक म्हणजेच पब्लिक सभा, पटगृहे, नाट्यगृहे, प्रवासगृहे आणि विशेषतः सार्वजनिक पाणवठे आणि बोर्डाच्या विहिरी इत्यादी स्थळी पूर्वास्पृश्यांना समसमान अधिकार मिळालेच पाहिजेत. या प्रकरणी कुठेही अन्याय झाला तर तेथील हिंदू सभांनी लगोलग तो निवारावा. शक्यतो मतपरिवर्तन पण निरुपाय तर नागरिक अधिकारांपुरते न्यायालयातही खटले भरून हा प्रश्न मिटवला पाहिजे. जर हिंदू संघटन पक्ष या 2 वर्षात आपापल्या गावापुरती आणि जिल्ह्यापुरती तरी अस्पृश्यतेस अक्षरशः नामशेष करू शकले तर हिंदू समाजाचे बळ 100 पट वाढल्याचे श्रेय
2 वर्षात 200 वर्षांचे काम उरकून टाकण्याचे श्रेय पदरी पाडून घेईल. पण जर आपण पुढे होऊन अस्पृश्यता नामशेष केली तरच ते फळ पदरी पडेल. अस्पृश्य हिंदूंनाही त्यांच्यातील अस्पृश्यता उखडून टाकण्याचा तसाच निकराचा प्रयत्न करावा. कारण महार, चांभार, भंगी हेही आपसात अस्पृश्यता पाळण्याचा अपराध करीतच आहेत. दोष सर्वांचा सर्वांनी सुधारावा. जिल्हा सभांच्या नित्यक्रमाविषयी इतक्या सूचना दिग्दर्शनार्थ सध्या पुरेत. यातील अक्षरनी अक्षर आचरले जावे अशी माझी महाराष्ट्रातील जिल्हा सभांना मानली तर सक्तीची आज्ञा म्हणून, नाहीतर कळकळीची विनंती म्हणून पण निक्षून सांगी आहे. ह्यासाठी लागेल तो त्याग तुम्ही केलाच पाहिजे नि कष्ट सोसलेच पाहिजेत. ते फलाच्या मानाने अल्प आहेत.